नमस्कार, मी नवनाथ देवकर, संस्थापक फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज अँड प्रोफेशनल्स. आजचा इंडस्ट्रियल अवेअरनेस प्रोग्राम उद्योजक पुष्प 6 मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. आजच्या उद्योग पुष्प 6 मध्ये व्हाय लाईफ इन्शुरन्स नीड फॉर द एंटरप्रेनर्स ह्या विषयावरती आपण आजचं सेशन एक्सपर्ट सेशन घेणार आहोत. तत्पूर्वी आज नोबेल पारितोषिक विजेते भारतीय कवी, लेखक, तत्वचिंतक आणि शिक्षण तज्ञ, भारताचे राष्ट्रगीत निर्माते रवींद्रनाथ टागोरजी यांची जयंती. त्यानिमित्ताने आजच्या कार्यक्रमाची सुरुवात आपण राष्ट्रगीताने करणार आहोत, जनगणनी करणार आहोत. तर मी सर्वांना विनंती करेन की राष्ट्रगीताच्या सन्मानार्थ आपण ज्या ठिकाणी आहात त्याच ठिकाणी आपण उभं राहायचंय. आपण लगेचच राष्ट्रगीताला सुरुवात करत आहोत. प्रत्येकाने आपापल्या जागी उभं राहायचंय. भारत भाग्य विधाता पंजाब जनगण मन अधिनायक जय हे. भारत भाग्य विधाता पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा. तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मांगे. गाहे तव जय गाथा जनगण मंगलदायक जय हे. भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे. भारत माता की जय. चॅट बॉक्स मध्ये जय करून भारतीय राष्ट्रगीताचा सन्मान करा. पुन्हा एकदा फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज अँड प्रोफेशनलच्या इंडस्ट्रियल अवेअरनेस प्रोग्राम मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. आज उद्योग पुष्प 6 कडे जाण्यापूर्वी नोबेल पारितोषिक विजेते भारतीय कवी, लेखक, तत्वचिंतक आणि शिक्षण तज्ञ, भारताचे राष्ट्रगीत निर्माते रवींद्रनाथ टागोरजी यांची एक इच्छा नावाची कविता आहे. त्या कवितेचं मी आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहे. विपत्तीमध्ये तू माझं रक्षण कर ही माझी प्रार्थना नाही. विपत्तीमध्ये तू माझं रक्षण कर ही माझी प्रार्थना नाही. विपत्तीमध्ये मी भयभीत होऊ नये एवढीच माझी इच्छा. माझ्या दुःखी व्यथित मनाचं तू सांत्वन कर अशी माझी अपेक्षा नाही. दुःखावर मला जय मिळवता येईल एवढीच माझी इच्छा. माझ्या मदतीला कोणीही आलं नाही तरी माझी तक्रार नाही. माझं बळ मोडून पडू नये एवढीच माझी इच्छा. माझी फसवणूक झालीच तर तू मला सारवावंस अशी माझी बिलकुल अपेक्षा नाही. माझं मन खंबीर राहावं एवढीच माझी इच्छा. माझं तारण तू करावंस, मला तारावंस अशी माझी प्रार्थना अजिबात नाही. तरुण जाण्याचं सामर्थ्य माझ्यात असावं एवढीच माझी इच्छा. माझं ओझं हलकं करून तू माझे सांत्वन केलं नाहीस तरी माझी काही तक्रार नसणार आहे. ते ओझं वाहून घेऊन जायची शक्ती मात्र माझ्यात असावी एवढीच माझी इच्छा. सुखाच्या दिवसात नतमस्तक होऊन मी तुझा चेहरा ओळखून काढेनच. मात्र दुःखांच्या रात्री सारं जग जेव्हा माझी फसवणूक करेल तेव्हा तुझ्याविषयी माझ्या मनात शंका निर्माण होऊ नये एवढीच माझी इच्छा, एवढीच माझी इच्छा. कवी रवींद्रनाथ टागोर यांची ही कविता. तर आज रवींद्रनाथ टागोर यांची जयंती आणि त्या जयंतीच्या निमित्ताने आज आपलं उद्योग पुष्प 6 कडे आपण जातानाच सुरुवातीला आपण फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज अँड प्रोफेशनल्स याविषयी थोडासा आढावा घेणार आहोत. ही संस्था काय आहे त्या संस्थेविषयी थोडक्यात आपण समजून घेणार आहोत
आणि त्यानंतर आपण या प्रोग्रामकडे जाणार आहोत. तर सिरीज ऑफ इंडस्ट्रियल अवेअरनेस प्रोग्राम 06 मध्ये व्हाय लाईफ इन्शुरन्स नीड फॉर द एंटरप्रेनर्स ह्या विषयावरती आज आपल्यासोबत आहेत अविनाश चव्हाण, सिनियर बिझनेस असोसिएट आहेत ते लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये. तर चला आपण आजच्या फिफ्थच्या इंट्रोडक्शन कडे जाऊया. फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज अँड प्रोफेशनल्स म्हणजेच फिप ही संस्था एक युनिक मल्टी स्टेक होल्डर ऑर्गनायझेशन आहे, ज्याच्यामध्ये विजनरी इंडस्ट्रियलिस्ट, बिझनेसमॅन आणि प्रोफेशनल्स आहेत, जे एकमेकांच्या फ्युचरसाठी कमिटेड असून ते एकमेकांसोबत काम करत आहेत. ही संस्था ऑक्टोबर 2020 मध्ये इन्कॉर्पोरेट केलेली आहे आणि ही संस्था नॉन ट्रेड, नॉन पॉलिटिकल आणि त्याचबरोबर नॉन फॉर प्रॉफिट एनजीओ आहे. त्या संस्थेचे मुख्य उद्दिष्ट जर सांगायचं जर झालं तर हेल्प टू बिझनेस पीपल्स हा या संस्थेचा मुख्य उद्देश आहे. याच्या माध्यमातून आपण काय करतो या संस्थेच्या माध्यमातून, तर वेगवेगळ्या बिझनेस ओनर्सला, एसएमईजला आपण एका प्लॅटफॉर्मवरती घेऊन येतो आणि ह्या प्लॅटफॉर्मवरती बिझनेस ओनर्स एकमेकांसाठी काम करतात, एकमेकांचे कॉन्टॅक्ट एकमेकांसोबत शेअर करतात, एकमेकाला बिझनेसेस मध्ये रेफरन्स देतात आणि एकमेकाच्या कनेक्ट्स मधनं एकमेकाचा बिझनेस वाढवण्यासाठी हेल्प करतात. एकमेकाच्या बिझनेसमध्ये जे काही चॅलेंजेस आहेत, जे काही प्रॉब्लेम्स आहेत, ते प्रॉब्लेम सोडवण्यासाठी काम करतात. मग त्याच्यामध्ये फायनान्सचा प्रॉब्लेम असेल, त्यामध्ये सेल्स आणि मार्केटिंग सारखे इश्यूज असतील, कुणाच्या HR डिपार्टमेंटमध्ये काही इश्यूज असतील, एम्प्लॉईचे प्रॉब्लेम्स असतील, तर हे सगळे प्रॉब्लेम्स आपले प्रॉब्लेम्स आहेत असे समजून ह्या संस्थेवर येणारे जे बिझनेस ओनर्स आहेत, हे बिझनेस ओनर्स आपला प्रॉब्लेम म्हणून एकमेकाच्या खांद्यात हात टाकून एकमेकाला सोबत घेऊन जायचं काम करतात. पौल मास्डन यांनी सांगितलेलं आहे की बिझनेस इज ऑल अबाउट सॉल्विंग पीपल्स प्रॉब्लेम. जर लोकांचे प्रॉब्लेम जर सोडवले तर आपला बिझनेस नक्कीच होतो आणि त्यानंतर आपल्या बिझनेसमध्ये प्रॉफिट येतो. हेल्प युअर सेल्फ बाय हेल्पिंग अदर्स. तुमची जर स्वतःची जर तुम्हाला मदत करायची जर असेल तर तुम्हाला सर्वात अगोदर इतरांची मदत करायला पाहिजे. हे जॉन टेम्पलेट्स यांनी सांगितलेलं आहे. अशा विद्वान लोकांनी सांगितलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीकडे जर पाहिलं आणि आपण त्या दृष्टिकोनातून जर प्रयत्न केले तर आपल्याला हे जाणवतं की जेव्हा आपण इतरांसाठी मदत करतो त्यावेळेस इनडायरेक्टली बाकीचे लोक सुद्धा आपल्यासाठी मदत करत असतात. ह्या सायकलमध्ये हेल्प पीपल्स लर्न अबाउट देअर नीड्स, त्यांच्या सर्व्हिसेस काय आहेत ह्या बघणे, अशा सायकल्स मध्ये फिपच्या माध्यमातून काम केलं जातं. म्हणजेच हेल्पिंग पीपल्स ऍज अ बिझनेस स्ट्रॅटेजी या ठिकाणी वापरली जाते. या ठिकाणी अजून काय केलं जातं तर वेगवेगळ्या टीम्स बनवल्या जातात, टीमच्या माध्यमातून एकमेकाला मदत केली जाते, सेल्स साठी काम केलं जातं, नवीन नवीन आयडियाज बिझनेसमध्ये इम्प्लिमेंट केल्या जातात, टेक्नॉलॉजीचा या ठिकाणी वापर केला जातो आणि टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण एकमेकांना मदत करतो. याशिवाय अजून या ठिकाणी काय होतं तर फिपच्या प्लॅटफॉर्मवरती भारतीय इंडस्ट्री, त्याची ग्रोथ आणि डेव्हलपमेंट यासाठी वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी या ठिकाणी नेहमी केल्या जातात. यासोबतच या ठिकाणी इकॉनॉमिक डेव्हलपमेंटसाठी काम केलं जातं. फिपचं मिशनच आहे एम्पॉवर द इकॉनॉमिक सिस्टम्स ऑफ द इंडिया. भारतीय इकॉनॉमिक सिस्टमची एम्पॉवरमेंट करणं हे फिपचं मिशन आहे आणि पुढच्या 10 वर्षामध्ये 5 लाख एसएमईजला त्या प्लॅटफॉर्मवरती घेऊन येण्याचं मिशन फिपनी या ठिकाणी ठेवलेलं आहे. या ठिकाणी अजून काय होतं तर द रिअल इकॉनॉमी इंडस्ट्री आउटलुक्स या ठिकाणी पाहायला मिळतात. या ठिकाणी बिझनेस अँड प्रोफेशनल सर्व्हिसेस दिल्या जातात आणि ह्या बिझनेसेस मध्ये प्रोफेशनल ज्या सर्व्हिसेस दिल्या जातात त्या प्रोफेशनल सर्व्हिसेस मुळेच एक ताकद फिपच्या प्लॅटफॉर्मला तयार झालेली आहे आणि ही ताकद असल्यामुळे या ठिकाणी इंडिपेंडंट प्रोफेशनल फोरम्स आपण करतोय, इंडिपेंडंट इंडस्ट्री फोरम या ठिकाणी आपण करतोय आणि त्या इंडस्ट्रियल फोरमच्या माध्यमातून जे कॉमन प्रॉब्लेम्स, कॉमन चॅलेंजेस आहेत ते ओव्हरकम करण्याचं आपण काम करतो. Yes, how to be a successful in the business by helping others. ह्या सेंटेन्स वरती आपण काम करत असतो. एकमेकांना मदत करून आपण स्वतःला कसं ग्रो करू शकतो. ही जी गोष्ट आहे खूप मोठी गोष्ट आहे. मी जर एकाला मदत केली त्याने दुसऱ्याला मदत केली, दुसऱ्याने तिसऱ्याला मदत केली, अशी जर सायकल केली तर संपूर्ण भारतीय इंडस्ट्रीमध्ये एकमेकाला हेल्प करण्याची चळवळ उभी राहील आणि ही चळवळ उभी करायचं काम फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज अँड प्रोफेशनल्स या ठिकाणी करतात.
मग या ठिकाणी काय केलं जातं, तर प्रॉब्लेम जे आहेत त्या प्रॉब्लेम्सला सोल्युशन प्रत्येक असतंच, ते प्रॉब्लेमवरती आयडेंटिफाय करणे आणि त्याच्यावरती सोल्युशन्स काढण्याचं काम या ठिकाणी केलं जातं. या ठिकाणी अजून काय केलं जातं, तर या ठिकाणी बिझनेस ओनरची पर्सनल डेव्हलपमेंट, प्रोफेशनल डेव्हलपमेंट याच्यावरती फोकस केला जातो आणि त्या प्रकारचं काम केलं जातं. पर्सनल डेव्हलपमेंट्स मध्ये या ठिकाणी सेल्फ अवेअरनेस असेल, सेल्फ नॉलेज आहे, स्वतःला आयडेंटिफाय करायचं आहे, टेलनेट्स आहेत, वेगवेगळे प्रत्येकामध्ये पोटेन्शियल्स असतात, आपली स्वप्न असतात, त्याच्यासोबत ह्युमन कॅपिटल्स आहेत, क्वालिटी ऑफ लाईफ आहेत, असे वेगवेगळ्या प्रकारचे पर्सनल स्किल्स आपल्याला डेव्हलपमेंट करण्यासाठी या ठिकाणी वेगवेगळ्या ऑपॉर्च्युनिटीज मिळतात. याशिवाय या ठिकाणी काय आहे, प्रोफेशनल डेव्हलपमेंट सुद्धा आहे. त्याच्यामध्ये या ठिकाणी एक्सपर्ट्स मेंटरिंग सिस्टम्स या ठिकाणी केलेले आहेत, कन्सल्टेशन सिस्टम आहे, वेगवेगळ्या प्रॅक्टिसेस या ठिकाणी करून घेतल्या जातात, वेगवेगळे स्टडी मटेरियल या ठिकाणी दिले जातात आणि त्यातून बिझनेस ओनरची इम्प्रुव्हमेंट केली जाते. बिझनेसचे रिफ्लेक्शन्स काय आहेत, लर्निंग्स काय आहेत, त्या सगळ्या अँगलनी या ठिकाणी डेव्हलपमेंटसाठी काम केलं जातं आणि बिझनेस ओनरला एका नेक्स्ट लेवलवरती घेऊन येण्यासाठी आवश्यक तेवढे एफर्ट्स या ठिकाणी दिले जातात. मला या ठिकाणी नक्कीच सांगायला आवडेल की येस, इट्स ऑल अबाउट द रिलेशनशिप. रिलेशनशिप जी आहे ती रिलेशनशिपच आपल्याला आपल्या पर्सनल लाईफ मध्ये असेल किंवा प्रोफेशनल लाईफ मध्ये असेल यामध्ये काम करत असते. या ठिकाणी इंटरपर्सनल रिलेशनशिप डेव्हलप करत असताना वेगवेगळ्या गोष्टी लर्न करायला मिळतात, इम्प्रूव्ह करायला मिळतात आणि जे काही इम्प्रूव्हमेंट्स केलेले आहेत त्या या ठिकाणी मेंटेन ठेवण्यासाठी मदत केली जाते. मग इंटरपर्सनल स्किल्स मध्ये रिलेशनशिप विथ द सेल्फ अँड अदर्स असेल, कॉन्फ्लिक्ट मॅनेजमेंट आहे, पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स आहेत, सेल्फ अवेअरनेस आहे, कोलॅबोरेशन्स आहेत आणि मेनी थिंग्स या ठिकाणी आहेत. या वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टीतून आपले रिलेशनशिप एका उंचीवरती घेऊन जाण्यासाठी या ठिकाणी काम केलं जातं. त्यासाठी वेगवेगळे प्रोग्राम्स या ठिकाणी केले जातात, बॉन्डिंग प्रोग्राम्स असतात, आउटडोर प्रोग्राम्स या ठिकाणी वेगवेगळे केले जातात. त्याच्या माध्यमातून या ठिकाणी रिलेशन्स डेव्हलपमेंटचा प्रोग्राम केला जातो. येस, याच्याशिवाय मला अजून एक सांगावं लागेल की हाऊ टू ओव्हरकम द इंडस्ट्रियल चॅलेंज. तर त्यासाठी सुद्धा या ठिकाणी काम केलं जातं. ते करताना टीमवर्क असेल, स्किल्स डेव्हलपमेंट आहे, वेगवेगळ्या प्रॅक्टिसेस आहेत, त्यासाठी वेगवेगळे मिशन्स दिले जातात, वेगवेगळे ग्रुप तयार केले जातात, त्या ग्रुपच्या माध्यमातून ग्रुप डिस्कशन होतात, डेव्हलपमेंट होते. ह्या सर्वच्या सर्व गोष्टी या ठिकाणी होतात. यासोबतच या ठिकाणी काय आहे, तर येस, जसा आजचा कार्यक्रम आहे तशाच पद्धतीने या ठिकाणी इंडस्ट्रियल अवेअरनेस सुद्धा केले जातात. इंडस्ट्रीमध्ये ज्या गोष्टी माहीत नाहीयेत, इंडस्ट्रीमध्ये ज्या काही गोष्टी समजत नाहीयेत, त्याचा अवेअरनेस इंडस्ट्रीमध्ये करण्याचं काम फिपच्या माध्यमातून केलं जातं. लोकांना नॉलेज दिलं जातंय, लोकांना अवेअर केलं जातंय. इंडस्ट्रीला नेक्स्ट लेवलवरती घेऊन जाण्यासाठी त्यांच्याकडे ज्या गोष्टी कमी आहेत त्या गोष्टी वाढवण्यासाठी या ठिकाणी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जातात. त्यांचे गोल डिसाईड करण्यासाठी हेल्प केले जातात. आपल्याकडे फिपच्या माध्यमातून प्रत्येक शनिवारी सकाळी 8:30 ते 11 वाजेपर्यंतचा फिपच्या मेंबरसाठी एक प्रोग्राम असतो, ग्रुप डिस्कशनचा. आणि त्या ग्रुपच्या डिस्कशन मधून वेगवेगळे चॅलेंजेस डिस्कशनसाठी येतात आणि त्या चॅलेंजेस मधून त्यांचे प्रॉब्लेम्स ओव्हरकम आपण करतो, चॅलेंजेस कमी करतो. जे काही एरर्स आहेत ते एरर्स काढून टाकण्यासाठी प्रयत्न केला जातो. त्यासाठी टेक्नॉलॉजीचा कसा वापर करता येईल त्यासाठी वेगवेगळ्या एक्सपर्टची मदत या ठिकाणी घेतली जाते. तर अशा पद्धतीने इट्स ऑल अबाउट द फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज अँड प्रोफेशनल्स. याशिवाय फिप मध्ये अनेक खूप साऱ्या गोष्टी आहेत. प्रत्येक बुधवारी एक बिझनेस मीटिंग घेतली जाते सकाळी 7 ते 10 वाजेपर्यंत. या बिझनेस मीटिंग मध्ये लोक एकमेकाला भेटतात, एकमेकांसोबत बिझनेस शेअर करतात आणि बिझनेस शेअर करत असताना त्यांना रेफरल देतात. वेगवेगळे एज्युकेशन स्लॉट त्यामध्ये असतात, खूप साऱ्या गोष्टी शिकायला मिळतात, एकमेकांसोबतचे रिलेशन्स बॉन्डिंग त्या ठिकाणी होतात, वेगवेगळे बिझनेस प्रेझेंटेशन त्या ठिकाणी दिले जातात. तर प्रत्येक बुधवारी सकाळी 7 ते 10 वाजेपर्यंत ऑनलाईनच्या प्लॅटफॉर्म माध्यमातून सध्या आपण या मीटिंग्स घेतोय आणि त्यातून लोकांना एक ऑपॉर्च्युनिटी देतोय त्या पॅन्डेमिकच्या सिच्युएशन मध्ये त्यांचा बिझनेस डेव्हलप करण्यासाठी. तर येस, आजचा जो इंडस्ट्रियल अवेअरनेस प्रोग्राम आहे पुष्प 6, असाच पुढच्या शनिवारी सुद्धा इंडस्ट्रियल अवेअरनेस प्रोग्राम उद्योग पुष्प 7 हा असणार आहे आणि त्याच्यामध्ये इम्पॉर्टन्स ऑफ द मेडिकल इन्शुरन्स हा सब्जेक्ट घेतला जाणार आहे. आणि ह्या सब्जेक्टचं सादरीकरण करण्यासाठी अमर सुर्डी, सिनियर एरिया मॅनेजर MCHI या ठिकाणावर येणार आहेत. ह्या सेशन मध्ये हेल्थ इन्शुरन्सची गरज काय आहे, व्हॉट इज द ॲडॅप्टिव्ह हेल्थ इन्शुरन्स, ग्रुप हेल्थ इन्शुरन्स काय आहे आणि त्याची युटिलिटी काय आहे,
एसएमई आणि कॉन्ट्रॅक्टर पॉलिसीज काय आहेत, ह्या सर्व गोष्टी आपल्याला ह्या सेशन मध्ये ऐकायला मिळेल. तर मी आपल्या सर्वांना सांगेन की पुढच्या सेशनचं, आजचं सेशन संपल्या लगेच रजिस्ट्रेशन करा आणि आजच्या सेशनला जसं तुम्ही उपस्थित आहात तसंच पुढच्या सेशनसाठी सुद्धा उपस्थित राहून या सेशनचा बेनिफिट घ्या. तर आजचं जे सेशन आहे, मी आजच्या सेशनकडे येतोय की व्हाय लाईफ इन्शुरन्स नीड फॉर द एंटरप्रेनर्स. आजचा विषय हा आहे आणि हा विषयाचं सादरीकरण करण्यासाठी आज आपल्या या ठिकाणी उपस्थित आहेत मिस्टर अविनाश चव्हाण, सिनियर बिझनेस असोसिएट, लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांचे सिनियर बिझनेस असोसिएट आपल्या सोबत आहेत. आणि आजच्या या टॉपिक मध्ये ते नीड ऑफ इन्शुरन्स, व्हॉट इज द अट्रॅक्टिव्ह ऑफ द इन्शुरन्स, 3 bucket theory of the investment, key man insurance, insurance under MWP Act, HUF, employees scheme, अशा वेगवेगळ्या विषयावरती आपल्यासोबत बोलणार आहेत. आपल्याला त्यांच्याकडे जे काही भरमसाठ नॉलेज आहे, पाठीमागच्या 11 वर्षापेक्षा जास्त एक्सपिरियन्स त्यांच्या पाठीमागे आहे, तो एक्सपिरियन्स आज आपल्यासोबत ते शेअर करणार आहेत. त्यासोबतच त्यांनी MBA मार्केटिंग मध्ये केलेलं आहे. त्यांच्याकडे 75 पेक्षा अधिक प्रोफेशनल इन्शुरन्स ऍडवायझरची टीम आहे आणि ते LIC मध्ये इन्शुरन्स ऍडवायझरची टीम रिक्रूट करण्याचं काम करतात. त्याचबरोबर त्यांना वेगवेगळे ट्रेनिंग द्यायचं काम करतात. याशिवाय ते उत्कृष्ट ट्रेनर्स आणि मोटिवेशनल स्पीकर्स आहेत. तर आजच्या या कार्यक्रमामध्ये मी अविनाश सर आपलं या प्लॅटफॉर्मवरती स्वागत करतोय. आपलं वेलकम आहे. आणि अविनाश सरांचं वेलकम करण्यासाठी आजच्या प्रोग्रामला जेवढे काही ऑडियन्स आहे सर्वांना मी विनंती करेल की चॅट बॉक्स मध्ये अविनाश सरांना वेलकम लिहायचंय. चॅट बॉक्स मध्ये वेलकम करून अविनाश सरांचं या ठिकाणी वेलकम करायचंय. अविनाश सर, फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज अँड असोसिएशनच्या या इंडस्ट्रियल अवेअरनेस प्रोग्राम उद्योग पुष्प 6 मध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार सर. थँक्यू सो मच सर. नमस्कार सर. नमस्कार. आवाज येतोय का नवनाथ सर माझा? यस सर, तुमचा आवाज माझ्यापर्यंत पोहोचतोय. ठीक आहे. सेशनला स्टार्ट करूया सर आपण. यस सर, गो अहेड सर. नमस्कार मित्रांनो, मी अविनाश चव्हाण, भारतीय आयुर्विमा महामंडळ LIC पिंपरी शाखा पुणे या ठिकाणी 2013 पासून विकास अधिकारी या पदावरती कार्यरत आहे. थोडस इंट्रोडक्शन. 2010 साली मी सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट पुणे येथून MBA मार्केटिंग मध्ये कम्प्लीट केलं आणि तेव्हापासून मी आजपर्यंत लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया याच ठिकाणी काम करतो. 2013 साली मी त्याच इन्स्टिट्यूट मध्ये विकास अधिकारी या पदावरती रुजू झालो. सर्वप्रथम मी आज जे फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री आणि प्रोफेशनल्सचे संस्थापक मिस्टर नवनाथ देवकर सर यांना धन्यवाद देतो. त्यांनी आज मला या ठिकाणी इन्व्हाइट केलं आणि एक ऑपॉर्च्युनिटी दिली तुम्हा सर्व लोकांशी कनेक्ट करण्याची. मित्रांनो, जास्त वेळ नाही घेता आजचा जो काही टॉपिक आहे त्या टॉपिकला मी स्टार्ट करतो. ज्या टॉपिक वरती सरांनी आमचं बोलणं झालं की ज्याच्यावरती आज मला इथं बोलायचं आहे, तर ऑन्टरप्रिनर्स बरोबर. हे जे काय फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री आणि प्रोफेशनल्स जी संस्था आहे ही नॉर्मली ऑन्टरप्रिनर साठी वर्कआउट करते. मग हे जे ऑन्टरप्रिनर्स असतात तर ह्यांच्यासाठी इन्शुरन्स किती महत्वाचा आहे बरोबर आहे, ह्याच्यासाठी आजचं हे सेशन आपण स्टार्ट करतो. मित्रांनो, इन्शुरन्स हा जो शब्द आहे तसा पाहिला तर खूप छोटा शब्द वाटतो बरोबर आहे, पण आपण जर याच्यामध्ये डीप मध्ये अभ्यास केला तर हा अथांग समुद्रासारखा सब्जेक्ट आहे बरोबर. ह्याच्यावरती आपण जेवढं शिकल किंवा बोलल हे कमीच पडतं. आता विमा म्हणजे काय, सगळ्यात पहिल्यांदा आजचा जो टॉपिक आहे नीड ऑफ इन्शुरन्स. आता नीड ऑफ इन्शुरन्स फक्त ऑन्टरप्रिनर्सलाच आहे का, तर असं अजिबात नाही मित्रांनो. समाजातली प्रत्येक घटकाला, प्रत्येक व्यक्तीला बरोबर, गरीबात गरीब व्यक्तीपासून तर श्रीमंतातील श्रीमंत व्यक्तीला असेल, मग स्पोर्ट्स पर्सन असतील, ऑन्टरप्रिनर्स असतील, सेलिब्रिटीज असतील, या प्रत्येक व्यक्तीला इन्शुरन्स तेवढाच गरजेचा आहे. तर आजच्या ह्या टॉपिक मध्ये एक इन्शुरन्सची नीड आपल्याला काय आहे हे मी तुम्हाला थोडक्यात समजून सांगण्याचा प्रयत्न करेल बरोबर. फार जास्त काही टेक्निकल लँग्वेज मी वापरणार नाही. मी तुमच्यातलाच एक आहे. तो जो काय प्रोडक्ट आहे हा प्रोडक्ट आपल्याला अपील होणं सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. मित्रांनो, बऱ्याच वेळा ज्यावेळेस आपण इन्शुरन्स बद्दल बोलायला सुरुवात करतो तर बऱ्याच लोकांची एक धारणा झालेली असते की इन्शुरन्स म्हणजे एक निगेटिव्ह सब्जेक्ट आहे किंवा मेल्यावरती पैसे भेटतात त्याला आपण इन्शुरन्स म्हणतो बरोबर, किंवा LIC ची पॉलिसी म्हणजेच इन्शुरन्स. तर
बरोबर. या ठिकाणी मी तुम्हाला सांगू शकतो मित्रांनो, फक्त मृत्यू झाल्यावरती कुटुंबाला पैसे मिळतात किंवा LIC ची पॉलिसी म्हणजे तर मृत्यू झाल्यावरतीच आपल्या कुटुंबाला पैसे मिळतात किंवा LIC ची पॉलिसी म्हणजे इन्शुरन्स अजिबात नाही मित्रांनो. प्रत्येक ज्या गोष्टीबद्दल आपल्या मनामध्ये एक भीती तयार होती, बरोबर, प्रत्येक एका गोष्टीबद्दल आपल्या मनामध्ये एक फिअर क्रिएट झालेलं असतं आणि त्या भीतीला ओव्हरकम करण्यासाठी आपण जो काही स्ट्रॉंग बॅकअप प्लॅन उभा करतो ती प्रत्येक गोष्ट म्हणजे इन्शुरन्स. इन्शुरन्स म्हणजे काय, तर ट्रान्सफर ऑफ रिस्क. आपल्या मनामध्ये जी भीती क्रिएट झालेली आहे कोणत्याही गोष्टीबद्दल ती भीती आपण कुठेतरी ट्रान्सफर करतो, बरोबर. आणि ज्यावेळेस ही आपण ट्रान्सफर करतो ह्यालाच आपण इन्शुरन्स म्हणतो. फॉर एक्झाम्पल थोडक्यात सांगायचं म्हटलं तर मित्रांनो, एक साधा 25,000चा आपण एक मोबाईल जरी दुकानातून घेतला तर त्याला 200 रुपयाचा कव्हर टाकल्याशिवाय आपण दुकानातून बाहेर पडत नाही. का? कारण की आपल्याला मनामध्ये या ठिकाणी भीती असते की तो मोबाईल माझ्याकडून पडू शकतो, खराब होऊ शकतो, त्याला स्क्रॅच येऊ शकतात. ही भीती जी तुम्ही ओव्हरकम केली ती कशाने केली, तर त्या 200 रुपयाच्या कव्हरने, बरोबर. 200 रुपयाच्या कव्हरने तुम्ही काय केली, त्या मोबाईलची जी काही भीती होती तुमच्या मनात ती ओव्हरकम केली, त्याला बॅकअप प्लॅन दिला. याच पद्धतीने घरामध्ये कधीतरी लाईट जाईल याच्यासाठी तुम्ही एक इन्व्हर्टरचा बॅकअप प्लॅन देता. तो इन्व्हर्टर सुद्धा ऐन वेळेस चालेल का नाही चालेल याच्यासाठी तुम्ही त्याला 5 रुपयाच्या मेणबत्तीचा बॅकअप प्लॅन देता, बरोबर आहे. कधी आपण जर समुद्रकिनारी फिरायला गेलो तर लाईफ जॅकेट घातल्याशिवाय आपण त्या बोटीमध्ये सुद्धा प्रवास करायला सुरुवात करत नाही, बरोबर ना. एखाद्या 4 व्हीलर गाडीमधून आपण जर कुटुंब प्रवास करायला सुरुवात केली तर त्या गाडीची स्टेपनी चांगली आहे का नाही हे आपण पहिल्यांदा चेक करून घेतो. मित्रांनो, ह्या सगळ्या गोष्टी आपण का करतो, जर इन्शुरन्स हा फक्त निगेटिव्ह सब्जेक्ट असेल तर आयुष्यामध्ये पावला पावलाला आपल्या मनामध्ये निगेटिव्ह विचार येतात, बरोबर आहे. आणि या निगेटिव्ह विचारांना ओव्हरकम करण्यासाठी तुम्ही पावला पावलाला एक बॅकअप प्लॅन देत असता. याचाच अर्थ तुमचा इन्शुरन्स वरती विश्वास नाही किंवा तुम्हाला इन्शुरन्स आवडत नाही, त्याच्यामध्ये इंटरेस्ट नाही असं आपण कधीही बोलू शकत नाही. कारण की अगदी पावला पावलाला दैनंदिन जीवनातल्या प्रत्येक घडामोडीत आपण पावला पावलाला एक इन्शुरन्स बॅकअप क्रिएट करत. मग तुम्ही मला सांगा, जर अशा ह्याच्या आत्ताच्या काही गोष्टी एक्झाम्पल्स मी दिले, तुमचा मोबाईल असेल, बरोबर आहे, किंवा तुमच्या घरातली लाईट असेल, तुमच्या गाडीचा टायर असेल, ह्या सगळ्या क्षुल्लक गोष्टी आहेत मित्रांनो. म्हणजे तुमच्या अँगलने जर विचार केला तर ह्या अगदी नगण्य याची व्हॅल्यू आहे. आणि आपल्या आयुष्यातल्या त्या अतिशय छोट्या गोष्टींसाठी जर तुम्ही एवढं केअर करत असाल तर ज्याच्यावरती तुमचं कुटुंब आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे डिपेंडंट आहे त्या घरातल्या कर्त्या व्यक्तीचा इन्शुरन्स बॅकअप काय, किंवा तो जो घरातला कर्त्या व्यक्ती आहे ह्याचा बॅकअप प्लॅन तुम्ही काय काय. बॅकअप प्लॅन इन द सेन्स काय, घरातला जो काय कर्ता व्यक्ती असतो आपण त्याला तर रिप्लेस करू शकत नाही, बरोबर आहे. पण देव ना करो एखादी दुर्घटना त्याच्यासोबत कधी झाली तर त्या व्यक्तीमुळं त्या फक्त कुटुंबामध्ये त्या कर्त्या व्यक्तीचा मृत्यू झालेला नसतो, त्या कुटुंबातील फक्त वडिलांचा किंवा हजबंडचा किंवा भावाचा असा मृत्यू झालेला नसतो मित्रांनो. तर त्या व्यक्तीसोबत त्या कुटुंबाच्या इन्कमची डेथ झालेली असते. तो व्यक्ती तर आपण कधीही रिप्लेस करू शकत नाही, हा, पण 100% त्या व्यक्तीने जो काय, त्या व्यक्तीमुळे त्या कुटुंबाला जो काही इन्कम जनरेट होत होता त्या इन्कमला आपण 100% रिप्लेस करू शकतो किंवा केलाच पाहिजे. आणि त्याचा बॅकअप प्लॅन आपण उभा केला पाहिजे. तर इन्शुरन्स म्हणजे तुम्हाला थोडक्यात लक्षात आलं असेल की इन्शुरन्स म्हणजे फक्त LIC ची पॉलिसी नाही, तर प्रत्येक ज्या गोष्टीबद्दल तुमच्या मनामध्ये फिअर क्रिएट होतं आणि त्याला तुम्ही एक बॅकअप प्लॅन देता, प्रत्येक गोष्ट विमा असतो. जसं छोट्या गोष्टींना तुम्ही बॅकअप प्लॅन देता त्याच पद्धतीने प्रत्येक घरातील कर्त्या व्यक्तीला सुद्धा किंवा त्याच्या इन्कमला सुद्धा आपण बॅकअप प्लॅन दिला पाहिजे. परंतु इन्शुरन्स बद्दल आपण ज्या वेळेस बोलतो तर एक सर्वसाधारण धारणा, आता मित्रांनो जवळपास 8-10 वर्षांपासून मी या इंडस्ट्रीमध्ये काम करतो किंवा जेव्हापासून मी जॉब जॉईनिंग केला तेव्हापासून लाईफ इन्शुरन्स इंडस्ट्रीमध्येच आहे. पण जो काय माझा आतापर्यंत स्टडी आहे तर मला असं वाटतं की आजही भारतामध्ये इन्शुरन्स बद्दल तेवढा अवेअरनेस नाहीये. बऱ्याच वेळा इन्शुरन्सच्या ज्या काही पॉलिसी त्या बाय फोर्स किंवा रिलेशन्स मध्ये घेतलेल्या असतात, बरोबर आहे. त्यामुळं बरेचशी लोक त्या पॉलिसी घेतात पण त्या पुढे कंटिन्यू चालू ठेवत नाही किंवा त्यांना त्याची गरज वाटत नाही. इन्शुरन्स हा शब्द ऐकल्या बऱ्याच लोकांच्या मनामध्ये अशी भावना येते की मला याची गरज वाटत नाही, माझा इन्शुरन्स वरती विश्वास नाही, त्याच्यामध्ये रिटर्न्स खूप कमी असतात, किंवा हेच पैसे जर मी मार्केटमध्ये दुसरीकडे कुठे इन्व्हेस्ट केले तर मला ह्याच्यापेक्षा खूप चांगल्या पद्धतीने रिटर्न येऊ शकतात. आता ह्यातल्या बऱ्याचशा धारणा या काही जे काही चॅनल्स असतात ह्याच्यावरती ऐकून पण झालेले असतात. कुठेतरी एक पेड ट्रेनर आलेले असतात, मग ते सांगतात की नाही इन्शुरन्स मध्ये इन्व्हेस्टमेंट करू नका, त्याच्या ऐवजी तुम्ही मार्केटमध्ये दुसरे ऑप्शन्स आहेत तिथं पैसे इन्व्हेस्ट केले तर तुम्हाला एवढ्या प्रमाणामध्ये रिटर्न्स मिळू शकतात, बरोबर आहे. फक्त एखादी टर्म इन्शुरन्सची पॉलिसी घ्या आणि बाकीचे पैसे तुम्ही मार्केटमध्ये दुसरीकडे इन्व्हेस्ट करा. आता ह्या सगळ्या गोष्टी का होतात, कारण की आपण त्या सेगमेंट बद्दल किंवा त्या सब्जेक्ट बद्दल पुरेपूर नॉलेज कधीच घेतलेलं नसतं. मित्रांनो, इन्शुरन्स म्हणजेच रिस्क, बरोबर, ट्रान्सफर ऑफ रिस्क. आता नॉर्मली रिस्क जर बघितलं तर आपल्या आयुष्यामध्ये 2 टाईपच्या ज्या रिस्क आहेत त्या खूप हेविली असतात. त्या 2 रिस्क कोणत्या,
तिथं मी तुम्हाला समजून सांगतो, डाईंग टू अर्ली, बरोबर आहे, डाईंग टू अर्ली, आणि त्याच पद्धतीने लिव्हिंग टू लॉंग विदाउट इन्कम, बरोबर. त्या ठिकाणी मी तुम्हाला डायग्रामॅटिकली एक्सप्लेन करायचा प्रयत्न करतो. मित्रांनो, माणसाचं एक सर्वसाधारण जर आयुष्य बघितलं तर एक लक्षात घ्या तुम्ही, जन्म झाल्यापासून वयाच्या 25 वर्षापर्यंत कोणताही व्यक्ती हा 100% डिपेंडंट कॅटेगरीत जगत असतो. हा कोणावरती डिपेंडंट असतो, तो त्याच्या आई वडिलांवरती डिपेंडंट असतो. एक हट्टी प्रकारचं डिपेंडन्सी असतं की जी गोष्ट लागेल ती आपण त्यांना मागूनच मिळवतो. जेव्हा एखादी व्यक्ती वयाच्या 25व्या वर्षी जाते, त्याचं ग्रॅज्युएशन किंवा एज्युकेशन कम्प्लीट पूर्ण झालेलं असतं, आणि 25 वर्षापासून तर वयाच्या 60 वर्षापर्यंत ही व्यक्ती स्वतः पैसे कमवते आणि स्पेंड करते, बरोबर आहे. या पिरियडमध्ये त्याचं लग्न झालेलं असतं, त्याला मुलं झालेली असतात, त्याला स्वतःचं घर घ्यायचं असतं, गाडी घ्यायचं असतं, त्याला स्वतःचं एक एम्पायर उभं करायचं असतं. म्हणजेच काय, तो एक कुटुंब प्रमुख झालेला असतो. आता त्याच्यावरती कुणीतरी डिपेंड असतो. 25 वयापर्यंत तो कुणावर तरी डिपेंड होता, 25 पासून 60 वयापर्यंत आता त्याच्यावरती कुणीतरी इकॉनॉमिकली डिपेंडंट आहे. आता ह्या 60 पासून ज्यावेळेस, बरोबर, 60 पासून पुढे 100 पर्यंत आपण परत एक इथं फेज दाखवलेली आहे, आणि ही फेज म्हणजे आपलं रिटायरमेंट असतं, बरोबर. आजच्या 2 रिस्क बद्दल आपण बोलणार आहे. त्या 2 रिस्क कोणत्या आहे की डाईंग टू अर्ली आणि लिव्हिंग टू लॉंग विदाउट इन्कम. 25 ते 60 हा जो वय आहे, ह्या वयामध्ये जी रिस्क असते त्याला म्हणतात डाईंग टू अर्ली, बरोबर आहे. ज्या वेळेस तुमचं कुटुंब आर्थिकदृष्ट्या इकॉनॉमिकली तुमच्यावरती डिपेंडंट असतं, आणि ह्या वयामध्ये जर त्या व्यक्तीचा मृत्यू झाला, बरोबर, तर त्या कुटुंबासाठी एक फायनान्शियली खूप मोठा सेटबॅक बसलेला असतो, आणि त्यामुळे ह्याला आपण डाईंग टू अर्ली म्हणतो, बरोबर आहे. जोपर्यंत तुमची कर्तव्य पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्हाला त्यांना सोडून जाण्याचा ऍक्च्युली अधिकार नसतो. पण मृत्यू हा कधीही कुणाच्या हातामध्ये नसतो. जरी मी नसलो तर माझा बॅकअप प्लॅन 100% माझ्या कुटुंबासोबत असला पाहिजे. त्याच पद्धतीने वयाच्या 60 नंतर ते वयाच्या 100 वर्षापर्यंत हे जे काय आपलं आयुष्य असतं त्याला ही पण आज बघा मित्रांनो, जगणं गरजेच्या अगोदर मरणं ज्या पद्धतीने एक रिस्क आहे, त्याच पद्धतीने गरजेपेक्षा जास्त जगणं आणि ते पण विदाऊट इन्कम ही सुद्धा आजच्या तारखेला समाजामध्ये खूप मोठी रिस्क. आजचा जो काही टॉपिक आहे या टॉपिक मध्ये मी लिव्हिंग टू लॉंग विदाऊट इन्कम या सब्जेक्टवर जास्त बोलणार नाहीये, पण तरी सुद्धा काही लोकांच्या मनामध्ये हा प्रश्न पडू शकतो की बाबा ठीक आहे, गरजेपेक्षा लवकर मृत्यू होणं ही रिस्क तर समजू शकतो आम्ही, पण लिव्हिंग टू लॉंग विदाऊट इन्कम ही कसल्या पद्धतीची रिस्क आहे, तर ह्याच्यासाठी मी थोडक्यात तुम्हाला सांगू शकतो मित्रांनो. बघा, आज भारताची जर अवस्था बघितली तर भारतामध्ये जवळपास 52% लोक हे 100% डिपेंडंट कॅटेगरीत असतात. बघा, तुमच्या आयुष्याच्या पहिल्या 25 वर्षांमध्ये तुम्ही कुणावर तरी डिपेंडंट होता, पण त्या डिपेंडन्सीचा आपल्याला कधीच वाईट वाटत नाही, बरोबर. आपण लहान असतो, प्रत्येक गोष्ट हक्काने मागून घेतो, पण वयाच्या 60 नंतर ज्यावेळेस आपण डिपेंडंट होतो त्यावेळेस ते फिलिंग फार विचित्र असतं. मग ह्याच्यामध्ये 2 गोष्टी होऊ शकतात. जर तुम्ही वयाच्या 25 ते 60 मध्ये तुमचे फायनान्शियल डिसिजन जर एकदम करेक्ट असतील तर तुम्ही 60 ते 100 मध्ये एक वेल्दी रिटायर्ड लाईफ जगू शकता, बरोबर आहे. पण याच पिरियड मध्ये जर तुमचे काही फायनान्शियल डिसिजन चुकलेले असतील तर वयाच्या 60 नंतर तुम्हाला पुन्हा एकदा 100% डिपेंडंट कॅटेगरीत जावं लागतं. आणि जर ह्याचा भारतातला रेशो बघितला मित्रांनो तर जवळपास 52% लोक हे 100% डिपेंडंट कॅटेगरीत येतात भारतात. जवळपास 40% आसपास लोक यांना रिटायरमेंट नंतर सुद्धा स्वतःच्या सर्व्हायव्हल साठी काम करावं लागतंय, बरोबर. एक जवळपास 6 ते 7% लोक अशी आहेत जी फक्त रिटायरमेंट नंतर त्यांचं स्टँडर्ड लिव्हिंग जे ते मेंटेन करतात आहे, आणि 2% लोक फक्त भारतात अशी आहेत जी रिटायरमेंट नंतर प्लॅन्ड वेल्दी रिच लाईफ जगतात, जे त्यांनी स्वप्न बघितलेलं असतं की रिटायरमेंट नंतर मी जे आयुष्य जगल अशी जगणारे फक्त 2% लोक आपल्या भारतामध्ये आहेत. आणि या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो, आपल्या इन्कमचा जो काही तुमचा अॅन्युअल इन्कम आहे ह्याच्या फक्त 20% पोर्शन, याचा फक्त 20% पोर्शन जर आपण लाईफ इन्शुरन्सच्या माध्यमातून इन्व्हेस्टमेंट मध्ये गुंतवला मित्रांनो, तर तुमच्या आयुष्यातल्या ह्याच्या काही दोन्ही रिस्क आहे त्या 100% कव्हर करण्याचा आम्ही तुम्हाला इथं प्रॉमिस करू शकतो, बरोबर आहे. आपल्या अॅन्युअल इन्कमचा जर फक्त 20% पोर्शन तुम्ही इन्शुरन्सच्या माध्यमातून इन्व्हेस्टमेंट केला, बरोबर आहे, तर तुमचं डाईंग टू अर्ली आणि लिव्हिंग टू लॉंग विदाऊट इन्कम या दोन्हीही रिस्क ह्याच्यामध्ये आपण 100% कव्हर करू शकतो, बरोबर. आता बघा, आजच्या टॉपिक मध्ये मी तुम्हाला सांगितलं की आज जे आपण बोलणार आहे हे डाईंग टू अर्ली त्याच्यावरती जास्त बोलणार आहे, बरोबर आहे. आता ही जी नक्की 25 ते 60 मध्ये जर एखाद्या कुटुंबातील व्यक्तीचा मृत्यू झाला तर एक्झॅक्टली नक्की काय कंडिशन उभी राहू शकते ते आपण बघू. मित्रांनो, प्रत्येक कुटुंबातला कर्ता व्यक्ती त्या कुटुंबासाठी एक इन्कम जनरेट करत असतो, बरोबर आहे. काही लोक सर्व्हिस करत असतील, आज इथं बरेचसे लोक ऑन्टरप्रिनर्स आहेत, म्हणजे ते एक व्यावसायिक आहेत, त्यांचा स्वतःचा एक व्यवसाय असतो, बरोबर आहे. आयदर तुम्ही सेलिब्रिटी असू द्या, तुम्ही ऑन्टरप्रिनर असू द्या किंवा तुम्ही सर्व्हिस सेक्टरमध्ये असता. प्रत्येक व्यक्ती
प्रत्येक करता व्यक्ती हा त्याच्या कुटुंबासाठी एक इन्कम जनरेट करत असतो. दर महिन्याच्या 30 किंवा 1 तारखेला हा इन्कम आपल्या घरामध्ये एंटर होत असतो. ज्या पद्धतीने हा इन्कम आपल्या घरामध्ये एंटर होतो मित्रांनो, त्याच पद्धतीने 1 तारखेपासून एक्सपेन्सेसच्या रूपात तो त्या घरापासून बाहेर जायला सुद्धा सुरुवात करतो. म्हणतात ना, घराला एक दरवाजा असतो पण खिडक्या मात्र 4 असतात. त्याच पद्धतीने इन्कम यायचा सोर्स आपल्या कुटुंबामध्ये एकच असतो, परंतु एक्सपेन्सेस जे हे बाहेर पडण्यासाठी खूप मार्ग असतात. मग आता प्रत्येक कुटुंबामध्ये जर आपण बघितलं तर काही असे फिक्स एक्सपेन्सेस असतात की ते दर महिन्याला घरात येणार म्हणजे येणारच आहे. आयदर तुम्ही त्यांना बोलवा किंवा बोलवू नका. मग असे कोणते एक्सपेन्सेस प्रत्येक कुटुंबामध्ये असतात? तर बघा, आपल्याला पगार झाल्या सगळ्यात पहिले टास्क कोणतं असतं की त्या घरासाठी ग्रोसरी भरायची, किराणा माल भरायचा, बरोबर आहे. त्याच्यानंतर जे काही सगळ्या प्रकारचे तुमचे बिल्स असतील, मग ते मोबाईल बिल असेल, लाईटीचं बिल असेल, पाणीपट्टी असेल, कामवाल्या बाईचा पगार असेल, बरोबर, दूधवाला असेल, पेपरवाला असेल, ते सगळे बिल्स आपल्याला पे करावे लागतात. त्याच्यानंतर जर आपल्या घरात लहान मुलं असतील तर त्यांच्यासाठी कॉस्ट ऑफ एज्युकेशन आपल्याला साईडला काढून ठेवावी लागते. ट्रान्सपोर्टेशन असतं, स्वतःचं ट्रान्सपोर्टेशन असेल, मुलांचं ट्रान्सपोर्टेशन असेल. याच्या व्यतिरिक्त आपल्याला रेग्युलर शॉपिंग करावी लागते, बरोबर आहे. घरातलं कधी तुम्हाला कपडे घ्यावे लागतात. अशा असंख्य प्रकारचे शॉपिंग आपल्याला मंथली बेसिसवरती करावे लागतात. त्याच्यानंतर एंटरटेनमेंटचे एक्सपेन्सेस असतात. आपले समाजामध्ये 12 महिन्याचे 12 सण, बरोबर आहे. कधी ट्रॅव्हलिंग असेल, फिरायला जाणं असेल, त्याचे एक्सपेन्सेस असतात. आज कोविड सारख्या सिच्युएशनने आपल्याला दाखवून दिलेलं आहे की हॉस्पिटल हा सुद्धा तुमच्या एक मंथली एक्सपेन्सेसचा पार्ट झालेला आहे, बरोबर आहे. कोणाच्या घरामध्ये कधी एखादा आजार दस्तक देईल आपल्याला माहिती नाही, आणि त्याच्यानंतर किती प्रचंड प्रमाणामध्ये याच्यासाठी पैसा लागतो जगण्यासाठी, ते आज आपल्याला कोविड सारख्या सिच्युएशन दाखवून दिलेले आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं याच्यानंतर जर आपले काही EMI ड्यू असतील तर, बरोबर, म्हणजे काय, दर महिन्याच्या 30 किंवा 1 तारखेला आपल्या घरामध्ये जो इन्कम येतो, बरोबर आहे, त्याच पद्धतीने तो 1 तारखेपासून बाहेर जायला सुरुवात होतो. आता इथं मी जे तुम्हाला दाखवलेलं आहे डायग्राम मध्ये, कुणाचा तरी साऊंड चालू आहे, प्लीज बंद करता का? शैलेश कुलकर्णी. आता हा जो इन्कम आपल्याला दर महिन्यात, आता इथं आपण दाखवलेलं आहे की जो आपल्या घरात येतो त्याला आपण इन्कम म्हणतो, आणि जे आउट घराच्या बाहेर जातो त्याला आपण एक्सपेन्सेस म्हणतो. आता इन्कम आणि एक्सपेन्सेस ह्याच्यावरती जर बारकाईने अभ्यास केला मित्रांनो, तर तुमच्या एक गोष्ट इथं प्रामुख्याने लक्षात येईल की माणसाचा इन्कम हा कधीच फिक्स नसतो, बरोबर आहे, पण एक्सपेन्सेस मात्र 101% फिक्स असतो, बरोबर. बघा, हा जो इन्कम असतो ना, हा त्या घरातील कर्त्या व्यक्तीच्या अस्तित्वाचा. फॉर एक्झाम्पल तुम्हाला इथे सांगतो की आता जर मी माझ्या कुटुंब प्रमुख आहे, तर लक्षात घ्या, जोपर्यंत माझं अस्तित्व आहे, जोपर्यंत मी जिवंत आहे, तोपर्यंत मी काम करत राहील, तोपर्यंत माझ्या घरी दर महिन्याच्या 30 तारखेला सॅलरी जनरेट होत राहील, ज्याच्यातून माझ्या कुटुंबाचे एक्सपेन्सेस बीट होतात. पण देव ना करू, जर एखादी दुर्घटना उद्या माझ्यासोबत झाली तर अगदी नेक्स्ट मंथ पासून माझ्या घरात कधी हा इन्कम येईल का मित्रांनो? नेक्स्ट मंथ पासून भविष्यात कधीही माझ्या घरामध्ये हा इन्कम परत येणार नाहीये. पण दर महिन्याला हे जे काही एक्सपेन्सेस आहेत, मी तुम्हाला प्रेझेंटेशन मध्ये दाखवलेले आहे, त्यातला कोणताही एक्सपेन्सेस माझ्या घरात यायचे कधीही थांबणार नाही. सपोज मी जर उद्या नाहीये तर माझ्या घरच्यांना भूक लागणार नाही का? त्यांना लाईटीचं बिल, पाण्याचं बिल, मोबाईलचं रिचार्ज, डिश टीव्ही रिचार्ज, या सगळ्या गोष्टी कराव्या लागणार नाही का? मुलांच्या शाळेची फीस भरावी लागणार नाही का? ट्रान्सपोर्टेशनचा खर्च थांबू शकतो का? जर कुणी कुटुंबामध्ये आजारी पडलं तर त्याला हॉस्पिटलमध्ये न्यावंच लागणार आहे, बरोबर आहे. जर माझे काही EMI ड्यूज असतील, बरोबर आहे, तर EMI ते भरावेच लागणार आहेत. माझे जे काही रेग्युलर एंटरटेनमेंट किंवा शॉपिंगचे एक्सपेन्स असतील ते करावेच लागणार आहेत. फॉर एक्झाम्पल, जर मी माझ्या कुटुंबासाठी एखाद्या महिन्याला, मी किंवा कोणताही व्यक्ती जर आपल्या कुटुंबासाठी महिन्याला जर 1 लाख रुपये कमवत असेल, आणि त्याचा जर 50,000 रुपये हा त्याच्या कुटुंबासाठी लागणारा दर महिन्याचा एक्सपेन्सेस असेल, तर मित्रांनो लक्षात ठेवा की जर त्या कुटुंबातील कर्त्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्या कुटुंबापुढं सगळ्यात मोठं जे प्रश्नचिन्ह पडलेलं असतं ते हेच असतं, पुढच्या महिन्यापासून, बरोबर, पुढच्या महिन्यापासून दर महिन्याला त्या 50,000 रुपये आणायचे, बरोबर. तिथं बसलेल्या सगळ्यांना मी विनंती करेन की तुम्ही स्वतःला अनालाइज करा, स्वतःला काही क्वेश्चन असं करा की तुम्ही तुमच्या पश्चात, बरोबर आहे, तुमच्या कुटुंबासाठी फायनान्शियली बॅकअप प्लॅन काय केलेला आहे, किंवा तुम्ही जे काय तुमच्या कुटुंबासाठी पैसे अर्न करत होता त्या कमवणाऱ्या पैशांचा बॅकअप प्लॅन तुम्ही काय केलेला आहे, की अशी कोणती योजना तुम्ही कुटुंबासाठी करून ठेवलेली आहे, किंवा असं कोणता व्यक्ती आहे की उद्या तुम्ही जरी नसले तर तुमच्या कुटुंबाची आर्थिक जिम्मेदारी 100% घ्यायला तयार आहे, किंवा असा कोणता बॅकअप प्लॅन आहे की उद्या तुम्ही जरी नसले तर तुमच्या कुटुंबाला दर महिन्याला 50,000 रुपये मिळतच राहणार आहे. आणि समाजात मी तुम्हाला सांगतो खूप मोठ्या प्रमाणात अशी लोक आहेत की ज्यांच्याकडे असला कोणताही बॅकअप प्लॅन. मित्रांनो, ही जी काही कोविडची सिच्युएशन आहे, ह्या कोविडच्या सिच्युएशनने किंवा ह्या लॉकडाऊनने आपल्याला आयुष्यामध्ये भरपूर काही गोष्टी शिकवल्या,
आपल्याकडे जो लोकांचा ट्रेंड असतो हा नॉर्मली हा ट्रेंड बघायला भेटतो की पूर्वीच्या काळी बघा लोक पैसे कमवायचे, त्याच्यानंतर सेव्हिंग करायचे आणि राहिलेले पैसे एक्सपेन्स करायचे. आज जो ट्रेंड आहे की लोक पैसे कमवतात, एक्सपेन्सेस करतात, जमलं तर सेव्हिंगचा विचार करतात. आणि जे काय आताचं लेटेस्ट जनरेशन आहे ते तर एक पाऊल पुढे आहे. त्यांना एक सवय लागलेली की पहिले क्रेडिट कार्डचा वापर करून एक्सपेन्सेस करायचे, त्याच्यानंतर पैसे कमवायचे आणि त्याच्यानंतर त्याचे हप्ते भरत बसायचे. त्यामुळे सेव्हिंग हा लांब पर्यंत यांच्या आयुष्याचा घटकच नाहीये. आणि त्यामुळं बघायला भेटलेला असेल, बघायला ह्या गोष्टी वाईट वाटतात, पण आपल्या भारताची अवस्था बघा मित्रांनो. लॉकडाऊन ह्या वर्षीच लॉकडाऊन सोडून द्या, मागच्या वर्षीच लॉकडाऊनची अवस्था बघा. लॉकडाऊन लागल्यापासून फक्त 8 दिवसामध्ये कितीतरी एक मोठा वर्ग आहे जो 2 टाइम खाण्यासाठी सुद्धा त्यांच्या पुढे प्रश्न पडले होते. फक्त 8 दिवस म्हणजे आपल्याकडे आयुष्यातला 8 दिवसाचा सुद्धा फायनान्शियली बॅकअप प्लॅन नाहीये. 8 दिवस लॉकडाऊन लागलं तर ह्याच्यानंतर 2 टाइम जेवायचं काय, बरोबर आहे, कुटुंबाची भूक कशी भागवायची हा प्रश्न समाजात पुढे पडला होता. त्याच्यानंतर काही मिडल क्लास असा होता की ज्यांनी पॅनिक होऊन काही लोकांनी सुसाईड पर्यंतचे अटेम्प्ट केले. बरोबर आहे. तुम्ही मला सांगा, जर घरातला कर्ता पुरुष जिवंत असताना फक्त 2 महिने सॅलरी झाली नाही म्हणून एखाद्या कुटुंबाचा कुटुंब प्रमुख जर सुसाईड पर्यंत त्याच्या मनामध्ये विचार येत असेल, तर तो कर्ता व्यक्ती निघून गेल्याच्या नंतर जे काही कुटुंब मागं राहतं किंवा जी लहान मुलं मागं राहतात, ह्या मुलांनी बरोबर आहे पुढचं 20-25 वर्षाचं आयुष्य कसं जगायचं, तर त्यांनी पण सुसाईड करायचं. बरोबर आहे. हा प्रश्न स्वतःला विचारा. बरोबर आहे. आयदर तुम्ही ऑन्टरप्रिनर असो, तुम्ही सॅलरीड पर्सन असो, तुम्ही सेलिब्रिटी असो, तुम्ही कोणी असो, बरोबर आहे. प्रत्येकाला कुटुंब असतं, प्रत्येकाच्या कुटुंबाच्या काही गरजा त्या सेम असतात. आता एक मिनिट, आता लास्ट स्लाइड मध्ये आपण हे पाहिलं मित्रांनो की प्रत्येक कुटुंबामध्ये एक इन्कम असतो आणि एक्सपेन्सेसच्या स्वरूपात तो बाहेर जातो. जर तो जो इन्कम असतो तर घरातील कर्त्या व्यक्तीच्या अस्तित्वावरती डिपेंड असतो. जर कर्त्या व्यक्तीच्या अस्तित्वाला धक्का लागला तर त्या कुटुंबाचा तो ऍक्टिव्ह इन्कम परमनंटली बंद होतो आणि तिथून पुढं कुटुंबापुढं प्रत्येकाच्या हाच प्रश्न पडलेला असतो की दर महिन्याला जे काही एक्सपेन्सेस येतात ते एक्सपेन्सेस मीट करायचे कसे. आता ह्याला थोडंसं आपण डीप मध्ये जाऊन आता स्टडी करूया. बघा, हा जो काही संपूर्ण समाज आहे मित्रांनो, हा संपूर्ण समाज सेगमेंटली बघितला तर एक 3 वर्गामध्ये डिवाइड होतो. बरोबर आहे. हा संपूर्ण जो काही समाज आहे हा समाज एका 3 क्लासमध्ये इकॉनॉमिकली सेगमेंट केला जातो. आता हे कोणते क्लास आहेत, तर इकॉनॉमिकली ह्याच्यामध्ये मी तुम्हाला इथं दाखवलेलं आहे लोअर क्लास, लोअर मिडल क्लास, अप्पर मिडल क्लास आणि अप्पर क्लास. थोडक्यात लोअर क्लास, मिडल क्लास आणि अप्पर क्लास. फक्त जो मिडल क्लास आहे ह्याला आपण थोडंसं बायफर्केट इथे केलेलं आहे. आता हे नक्की क्लास कसे आहेत ते आपण समजून घेऊ. आजचं सेशन हे पर्टिक्युलर ऑन्टरप्रिनर साठी मित्रांनो. आपण ऑन्टरप्रिनर जरी असले तरी आता हा पॉईंट कव्हर झाल्याच्या नंतर प्रत्येकाने स्वतःला अनालाइज करा की मी जरी ऑन्टरप्रिनर असलो तरी मी नक्की याच्यातल्या कोणत्या क्लासमध्ये मोडतो. आता लोअर क्लास म्हणजे नक्की काय, तर एक असा वर्ग आहे समाजामध्ये की दररोज काम केलं, बरोबर आहे, त्यांचं जे सर्व्हायवल असतं हे डेली कामावरती डिपेंड असतं. बरोबर आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल त्यांचे छोटे मोठे काहीतरी छोटा मोठा व्यवसाय असेल किंवा छोटं मोठं कुठेतरी ते रोजाने कामाला जात असतील, म्हणजे दररोज काम केलं तरच ते जेवू शकतात किंवा ते सर्व्हाइव्ह करू शकतात असा एक वर्ग समाजामध्ये आहे, त्याला आपण लोअर क्लास म्हणतो. बरोबर. त्यांचा इन्कम हा त्यांच्या डेली वर्किंग वरती डिपेंड असतो. त्याच्यानंतर येतो लोअर मिडल क्लास. सर्वसाधारण बघितलं तर 25,000 पासून 1 लाखापर्यंत मासिक उत्पन्न ज्या लोकांचं आहे यांना आपण या क्लासमध्ये कॅटेगरीमध्ये घेतो. त्याच्यानंतर एक सर्वसाधारण महिना 1 लाख रुपये ते 3 लाखापर्यंत जे काही मासिक उत्पन्न कमवतात ती लोक अप्पर मिडल क्लासमध्ये समाविष्ट होतात. हा, हे एक्झॅक्टली असंच राहील असं नाही, थोडं मागे पुढे पण होऊ शकतं, पण एक जे काय आयडियल आपण म्हणतो की हे एक आयडियल फिगर्स मी इथं मांडलेले आहेत. आणि सर्वसाधारण मंथली 3 लाख किंवा 5 लाखापेक्षा ज्यांचं मंथली उत्पन्न, मी हे वार्षिक सांगत नाही, ज्यांचं मंथली इन्कम 3 लाख किंवा 5 लाखापेक्षा जास्त आहे असा वर्ग हा अप्पर क्लासमध्ये येतो. मग हा जो क्लास आहे त्या प्रत्येक क्लासला इन्शुरन्सची गरज आहे का? समजून घ्या, समाजातल्या प्रत्येक क्लासला इन्शुरन्सची गरज तेवढ्याच प्रमाणामध्ये आहे. बरोबर आहे. फक्त त्याची गरज वेगवेगळी. लोअर क्लास कोणत्या तरी वेगळ्या अँगलने इन्शुरन्स घेऊ शकत असेल, मिडल क्लास साठी एक वेगळा अँगल वर्कआउट करेल, अप्पर क्लास साठी एक वेगळा अँगल वर्कआउट करू शकतो. बऱ्याच वेळा लोअर क्लासला तर समजू शकतो, त्यांना तर वाटेल की आम्हाला इन्शुरन्सची गरज आहे कारण आमच्या आयुष्यामध्ये असलं दुसरा काही बॅकअप प्लॅन वगैरे आमच्याकडे काहीच नसतो. परंतु बऱ्याच वेळा अप्पर क्लास किंवा हा जो ऑन्टरप्रिनर मी म्हणू शकेल, जे इस्टॅब्लिश्ड ऑन्टरप्रिनर आहेत जे काही अप्पर क्लासमध्ये येतात, हा वर्ग इन्शुरन्स पासून थोडासा लांब झालेला असतो.
आता मित्रांनो, आज आपण इथं बऱ्यापैकी समजून घेण्याचा प्रयत्न करू की प्रत्येक वर्गाला इन्शुरन्सची काय गरज. पहा, जर एखादा व्यक्ती, एखादा ऑन्टरप्रिनर, बरोबर आहे, जर एखादा लोअर क्लासमध्ये मोडत असेल, बरोबर आहे, आणि जर ह्या लोअर क्लासमध्ये एखाद्या कर्त्या व्यक्तीचा ज्यावेळेस मृत्यू होतो मित्रांनो, तर डायरेक्ट जो इम्पॅक्ट होतो तो डायरेक्ट इम्पॅक्ट हा त्याच्या मूलभूत गरजांवरती झालेला असतो. बरोबर आहे. लहानपणापासून आपल्याला शाळेत शिकवलेलं असतं की माणसाच्या जगण्यासाठी ज्या 3 मूलभूत गरजा आहेत त्या अन्न, वस्त्र आणि निवारा. आज 21व्या शतकात किंवा आजचं सिच्युएशन जर बघितली त्या कोविड पासून, तर मी तुम्हाला 100% सांगू शकतो की माणसाच्या मूलभूत गरजा आता बदललेल्या आहेत. त्या 3 नसून 5 झालेल्या आहेत. अन्न, वस्त्र, निवारा, औषधं, बरोबर आहे, आणि इन्शुरन्स. जवळपास मला वाटतं 2013 पासून मी जे काय माझे सेशन्स घेतो तर मी मूलभूत गरजा 5च सांगत आलेलो होतो. तर त्याच्यातली 4थी जी होती मेडिसिन, की मेडिसिन शिवाय आपण सर्व्हाइव्ह करू शकत नव्हतो. तर कोविडने पुन्हा एकदा सिद्ध करून दिलेलं आहे की जगण्यासाठी तुम्हाला एक वेळेस अन्न कमी असलं तरी चालेल, पण औषधं पाहिजे, बरोबर आहे. तर औषधं आणि इन्शुरन्स या माणसाच्या मूलभूत गरजांमध्ये आज मोडते. मग जर ह्या लोअर क्लासमध्ये कर्त्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर जो काय डायरेक्ट इम्पॅक्ट होतो तो त्या माणसाच्या कुटुंबाच्या मूलभूत गरजांवरती होतो, की पुढच्या दिवसापासून किंवा नेक्स्ट मंथ पासून खायचं काय, राहायचं कुठं, बरोबर आहे. त्याच्या मूलभूत गरजा डायरेक्टली इम्पॅक्ट मूलभूत गरजांवरती होतो. आणि ह्या मूलभूत गरजांवरती इम्पॅक्ट होऊ नये म्हणून हा जो काय लोअर क्लास आहे, ह्या लोअर क्लासने स्वतःच्यासाठी इन्शुरन्स घेतला पाहिजे. किमान एवढा इन्शुरन्स असला पाहिजे की माझ्या नंतर माझ्या कुटुंबाला किमान एवढे पैसे भेटले पाहिजे की त्यांना स्वतःचा काहीतरी परत एखादा इन्कम जनरेट करत तोपर्यंत तरी एक बॅकअप प्लॅन भेटला पाहिजे. किमान कुटुंब पुढचे 6 महिने, 1 वर्ष, 2 वर्षासाठी तरी खाण्यापिण्यासाठी कुणावरती डिपेंड राहायला नको. आणि पुढच्या 1-2 वर्षाच्या पिरियडमध्ये मग त्यांना ते स्वतःसाठी सर्व्हाइव्ह करण्यासाठी काहीतरी उपाययोजना शोधून काढते, बरोबर आहे. त्याच्यानंतर येतो मित्रांनो मिडल क्लास. आता मिडल क्लास हा एक असा वर्ग असतो की ह्या मिडल क्लासमध्ये जर कर्त्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर डायरेक्ट जो इम्पॅक्ट असतो हा कधीही अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या घटनांवर गोष्टींवरती होत नाही. आता का होत नाही तर त्याला आपण मिडल क्लास म्हणतो. म्हणजेच काय, ही लोक थोडीशी एक इस्टॅब्लिश झालेली असतात, बरोबर आहे. त्यांचं स्वतःचं घर असतं, स्वतःची गाडी असती, थोडीफार जमीन, प्लॉट, बरोबर आहे, कुठेतरी फ्लॅट असतो, सोनं असतं, कुठेतरी बँकेमध्ये काही एफडी केलेली असती. म्हणजे खाण्यापिण्याच्या, बरोबर आहे, ज्या दैनंदिन जीवनातल्या गरजा आहेत त्यांच्या एक पाऊल पुढे हा वर्ग गेलेला असतो. आणि मग कधी कधी ह्या वर्गामध्ये आल्याच्या नंतर लोकांना असं वाटतं की यार मला आता इन्शुरन्सची काही तेवढी गरज नाहीये, कारण की बघा राहण्यासाठी माझ्याकडे घर आहे, एक गाडी घेऊन ठेवलेली आहे, नाही का, थोडीफार शेती आहे, काही बँकेमध्ये थोडासा बॅलन्स आहे, नाही का, सोनं नाणं वगैरे केलेलं आहे. तर इन्शुरन्सची गरज मला वाटत नाहीये. ह्याच्याऐवजी हे पैसे मी कुठेतरी अजून वेगळ्या ठिकाणी सॉलिड ऍसेटमध्ये जर इन्व्हेस्ट केले तर ह्याच्यातून मला जास्त रिटर्न येऊ शकतात. आणि बऱ्याच वेळा आपण इन्शुरन्सला निग्लेक्ट करतो. मित्रांनो, आपण समजून घ्या, जेवढे ट्रबल, बरोबर आहे, जेवढे प्रॉब्लेम्स लोअर क्लासला इन्शुरन्स नसल्यामुळे होऊ शकतात, अगदी तेवढेच किंवा त्याच्या एक पाऊल पुढे जाऊन प्रॉब्लेम्स मिडल क्लास साठी क्रिएट होऊ शकतात. का होतात तर एक चांगलं आयुष्य जगण्याची सवय आपण तुम्ही कुटुंबाला लावलेली आहे. ज्या वेळेस माणसाचा इन्कम वाढतो, ज्या पद्धतीने माणसाचा इन्कम वाढतो त्याच पद्धतीने आपली लाईफस्टाईल सुद्धा जर अपग्रेड होत असते. ज्यावेळेस तुम्ही लोअर क्लासमध्ये असाल, सपोज तुम्ही एक सिंगल किंवा डबल रूम मध्ये राहत असाल, आता तुम्ही मिडल क्लासमध्ये आले, 4 रुपये कमवायला सुरुवात केली, मग आता तुम्ही 1 BHK किंवा 2 BHK मध्ये शिफ्ट झालेले असतात. तुमच्या मुलांना तुम्ही कॉर्पोरेशनच्या स्कूलमधून काढून आता एका CBSE किंवा कॉन्व्हेंट स्कूलमध्ये एंटर केलेलं असतं. त्यांना आता बसनी प्रवास करायची माहिती राहिलेली नसते, कारण की त्यांना आता तुमच्याकडे स्वतःची कार असते. व्हॅकेशनसाठी, बरोबर आहे, दर 2-3 महिन्याला कुठेतरी त्यांना फिरायला जायची सवय असते, बाहेर गेलं तर हॉटेलिंग करायची सवय असते, हळूहळू ब्रँडेड कपडे, ब्रँडेड सगळ्या गोष्टी वापरायची सवय लागते. मित्रांनो, कोणतंही कुटुंब किंवा कुटुंबातील व्यक्ती त्या कुटुंबाला कधीही लाईफस्टाईल मागत नसतात. त्यांना ही लाईफस्टाईलची सवय त्या कुटुंब प्रमुखाने लावलेली आहे, बरोबर आहे. आणि मग ज्या वेळेस त्या व्यक्तीचा मृत्यू होतो त्यावेळेस त्या कुटुंबामध्ये, बरोबर, ही जी डेथ आहे ही स्लो पॉइझन सारखी वर्कआउट करते. स्लो पॉइझन इन द सेन्स काय, इमिजिएटली त्यांना ज्या काही अडचणी आहेत त्या इमिजिएटली दुसऱ्या दिवशी, जशा लोअर क्लासमध्ये अगदी फ्रंट डे, सेकंड डे पासून त्यांना अडचणी जाणवू शकतात, त्या पद्धतीने मिडल क्लासमध्ये 100% जाणवत नाही, बरोबर आहे. कारण की त्यांच्याकडे कुठेतरी पहिलं 2 रुपयाचं सेव्हिंग असतं, कुठेतरी एफडीज केलेले असतात, थोडंफार गोल्ड असतो. हा जो सेव्हिंगचा पैसा आहे, हा सेव्हिंगचा पैसा जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत त्या कुटुंबाला त्याची तेवढी जाणीव होत नाही. तर समजून घ्या, जर पाऊस झाला नाही, बरोबर आहे, जर दरवर्षीप्रमाणे पाऊस झाला नाही तर तळ्यात साठलेलं पाणी सुद्धा तुम्हाला आयुष्यभर पुरू शकत नाही. एक दिवस ते सुद्धा आटणार आहे. त्याचप्रमाणे ह्या ज्या काही सेव्हिंग्स केलेल्या असतात त्या सेव्हिंग्स हळूहळू संपायला लागतात आणि मग त्या कुटुंबाच्या अडचणी वाढायला सुरुवात होते. मग ह्या ज्या अडचणी आहेत, ह्याच्या कुटुंबासाठी ज्या काही अडचणी येतात, बरोबर आहे, त्या अडचणी म्हणजे
बिकट पासून वर्स्ट कंडिशन पर्यंत जाऊ शकतो. बरोबर आहे. त्याच्या मिडल क्लासला अडचणी येतात तर ती परिस्थिती बिकट होण्यापासून तर परिस्थिती वर्स्ट कंडिशनला जास्तपर्यंत होत राहतात. कारण की ऍक्टिव्ह इन्कम कुटुंबाचं संपलेलं असतं. बरोबर आहे. आता जे काय राहिलेलं असतं सेव्हिंग किती दिवस पुरणार आहे? 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष. ज्यावेळेस ते सेव्हिंग संपून जातं आणि कर्जा वाढलेल्या असतात, महागाई वाढलेली असते, त्याला मीट करण्यासाठी त्यांच्याकडे काही पर्याय उपलब्ध राहिलेले नसतात. मग त्यांच्याकडे दुसऱ्या काही गोष्टी असतात की हळूहळू त्यांची जी लाईफस्टाईल आहे ही डाऊन व्हायला सुरुवात होती. त्यांना आयुष्यामध्ये कॉम्प्रोमाइज करायच्या सवयी लावून घ्याव्या लागतात. कधी कधी आपण बघतो मित्रांनो, या मिडल क्लासमध्ये लोकांना स्वतःचं राहतं घर किंवा राहती जमीन या गोष्टी विकून सुद्धा सर्व्हाइव्ह करायला लागू शकतात. बरोबर आहे. ते लोअर क्लास मध्ये काय इम्पॅक्ट होऊ शकतो हा पण पाहिला. त्याच्यानंतर मिडल क्लास मध्ये काय इम्पॅक्ट होऊ शकतो हा पण बघितला. आता अप्पर क्लास. बरोबर आहे. आता अप्पर क्लास म्हणजे कोणतं? ज्यांचं मासिक उत्पन्न 3 किंवा 5 लाखापेक्षा जास्त आहे. मग बऱ्याच वेळा आपल्याला प्रश्न पडतो की ह्या लोकांकडे जर एवढा पैसा आहे तर ह्यांना इन्शुरन्सची काय गरज? बरोबर आहे. ह्यांची जी नीड ऑफ हायरार्ची मित्रांनो ही वेगळी. हा जो वर्ग आहे हा कोणता वर्ग असतो? तर ह्या वर्गाला बघा, मी मगाशीच तुम्हाला सांगितलं की माणसाचं जे लाईफस्टाईल आहे हे इन्कम प्रमाणे राईज होत असतं. बरोबर आहे. ज्या पद्धतीने इन्कम वाढत जातो त्या पद्धतीने इन्कम वाढत जातो, त्या पद्धतीने आपली लाईफस्टाईल बदलत जाते. एक एक्झाम्पलच्या अँगलने सांगायचं म्हटलं तर बघा, समाजामध्ये नेहमी द्विधा अवस्था असते. 15,000 रुपये मंथली इन्कम असणारा व्यक्ती नेहमी हा विचार करत असतो की जो माणूस महिन्याला 1 लाख रुपये कमवतो तो एवढ्या पैशांचं काय करत असतो. बघा नीट समजून घ्या. 15,000 रुपये महिन्याला कमवणारा व्यक्ती नेहमी हा विचार करत असतो की जो व्यक्ती महिन्याला 1 लाख रुपये कमवतो तो एवढ्या पैशांचं काय करत असेल. पण त्याच वेळेस 5 लाख रुपये मंथली इन्कम कमवणारा व्यक्ती त्या 1 लाखाबद्दल, जो 1 लाख रुपये कमवतो त्याच्याबद्दल काय विचार करतो? तर त्याला प्रश्न पडतो की हा माणूस फक्त महिन्याला 1 लाख रुपये कमवतो आणि ह्या 1 लाखामध्ये तो त्याचं कुटुंब कसं ऍडजस्ट करत असेल. बघा व्यक्ती एकच आहे जो महिन्याला 1 लाख रुपये कमवतो, पण त्याच्याबद्दल 2 वेगळ्या व्यक्ती 2 वेगळे विचार मांडतात. एकाला प्रश्न पडतो की हा एवढ्या पैशांचं काय करतो, तर दुसऱ्याला प्रश्न पडतो की हा एवढ्या पैशांमध्ये कुटुंब ऍडजस्ट कसं करतो. बरोबर. कारण की जर एखादा व्यक्ती महिन्याला 15,000 रुपये कमवत असेल तर त्याच्या कुटुंबाचा दर महिन्याचा जो खर्च असतो तो 8-10,000 रुपयाच्या आसमध्ये बसत असतो. 10 किंवा 12,000 पर्यंत जातो. म्हणजे त्याच्याकडे सेव्हिंगसाठी 3-4,000 रुपये राहतात. मग जो महिन्याला 1 लाख रुपये कमवतो तो पण 10,000 रुपये महिन्यामध्ये घर चालवून 90,000 रुपये सेव्हिंग करतो का? अजिबात नाही. त्याचा मंथली एक्सपेन्सेस आता वाढलेले असतात. बरोबर आहे. त्याचा मंथली एक्सपेन्सेस 50,000 ते 60,000 वरती गेलेले असतात. जो व्यक्ती महिन्याला 5 लाख रुपये कमवतो, बरोबर आहे, त्याचे मंथली एक्सपेन्सेस 2 ते 2.5 लाखावरती गेलेले असतात. कारण आता त्यांना एकदम लक्झरी लाईफस्टाईल जगायची सवय झालेली असते. त्यांना स्टेटसनी राहायची सवय झालेली असते. मग ज्यावेळेस हा अप्पर क्लासमध्ये करते व्यक्तीचा मृत्यू होतो, सर्वसाधारण समजून घ्या, जे काय आज इथं ऑन्टरप्रिनर अप्पर सेगमेंट अप्पर क्लासमध्ये येत असतील. अप्पर सेगमेंट म्हणजे काय? एक वेल इस्टॅब्लिश्ड आज ते बिझनेसमॅन झालेले. ज्यावेळेस कोणताही व्यक्ती एखाद्या व्यवसायाची सुरुवात करतो तो माइट बी लोअर क्लासमधून सुद्धा करू शकतो. एक 50,000चं भांडवल घेऊन सुद्धा एक व्यक्ती ऑन्टरप्रिनर इथं होऊ शकतो. हळूहळू इस्टॅब्लिश होत 4-8 एम्प्लॉईचा एक समूह तयार करत करत तो मिडल क्लासमध्ये येऊ शकतो आणि हळूहळू तो स्वतःला डेव्हलप करत, बरोबर, एक मोठा इंडस्ट्रियलिस्ट होऊ शकतो. आता ज्या वेळेस ते अप्पर क्लासमध्ये एंटर करतात तर बऱ्याच वेळा हे जो अप्पर क्लास असतो यांचे 2 इन्कम असतात. एक असतो ऍक्टिव्ह इन्कम आणि एक असतो पॅसिव्ह इन्कम. ऍक्टिव्ह इन्कम म्हणजे त्याच्यासाठी आपण पर डे काम करत असतो आणि पॅसिव्ह इन्कम म्हणजे मी अशा काही ऍसेट क्रिएट करून ठेवलेल्या असतात ज्या माझ्या पश्चात मी असू किंवा नसू मला एक रुटीन इन्कम देत असतात. परंतु जी तुमची लाईफस्टाईल किंवा स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग असतं मित्रांनो हे तुमच्या ऍक्टिव्ह इन्कम वरती डिपेंड असतं. बरोबर आहे. ज्यावेळेस कर्त्या व्यक्तीचा मृत्यू होतो त्यावेळेस तुमच्या ऍक्टिव्ह इन्कमचा डेथ झालेला असतो. जे तुम्ही कुटुंबासाठी दर महिन्याला 5 लाख रुपये कमवणार होता किंवा 3 लाख रुपये कमवणार होता त्या इन्कमचा डेथ झालेला असतो. आणि हे इन्कमचा डेथ झाल्याच्यामुळं त्या कुटुंबाला सुद्धा त्याचा जो धक्का बसतो तो त्यांच्या डायरेक्ट स्टेटसला बसतो. बरोबर आहे. फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर बघा, काल परवाची मित्रांनो गोष्ट आहे, रोहित सरदाना आज तक चॅनलचे जे काही न्यूज रिपोर्ट होते, बरोबर आहे, रोहित सरदाना तुम्ही पाहिलं असेल 1-2-4 दिवसापूर्वी कोविडनी त्यांची डेथ झाली. वय वर्ष किती होतं? फक्त 40. बरोबर आहे. वय वर्ष किती होतं? फक्त 40. वयाच्या 40व्या वर्षी कोविडमुळं रोहित सरदानांचा मृत्यू झाला. आता त्यांच्या मागे कोण आहे? त्यांची एक मिसेस आहेत आणि 2 छोट्या मुली आहेत काहीतरी 3-4-5 वर्षाच्या. मित्रांनो इथं मी ऑन्टरप्रिनर्सला एक खास करून सांगेल गोष्ट, जे काय ऑन्टरप्रिनर्स असतात, सेलिब्रिटी असतात किंवा प्रोफेशनल व्यक्ती असते, ही प्रोफेशनल व्यक्ती नेहमी आपल्या कुटुंबाला फक्त एक चांगलं लाईफस्टाईल देऊ शकते. आपल्या मुलांना उच्चतम दर्जाचं शिक्षण तुम्ही देऊ शकता. बरोबर आहे.
परंतु तुम्ही कधीही तुमचा बिझनेस किंवा तुमची पोझिशन त्या कुटुंबाला देऊ शकत नाही. हा, रेअरली काही गोष्टींमध्ये असं होईल. परंतु त्या ठिकाणी आता बघा, एखाद्या सिटीमध्ये जर एक खूप नामांकित डॉक्टर असेल, बरोबर आहे, एक खूप सिटीमध्ये नामांकित डॉक्टर आहे, त्याची 9 वर्षाची एक मुलगी आणि त्याची हाऊसवाईफ मिसेस आहे. जर त्या नामांकित डॉक्टरचा मृत्यू झाला तर समाज त्याच्या मिसेसला त्यांच्या जागेवरती ऍक्सेप्ट करेल का? बरोबर आहे, त्यांच्या मुलीला त्यांच्या जागेवरती ऍक्सेप्ट करेल का? रोहित सरदाना त्यांची जी डेथ झाली त्यांच्यानंतर आज तकनी त्यांच्या मिसेसला त्या जागेवरती रिक्रूट करतील का? बरोबर आहे. समजा त्यांचं त्या आजतकसाठी कॉन्ट्रीब्युशन आजपर्यंतचं खूप मोठं आहे. त्या भावनेतून ते एखादी छोटी मोठी किंवा त्यांच्या एज्युकेशनला सूट करेल अशा पद्धतीची एखादी पोस्ट देऊ पण शकतात. पण जर 50 लाख रुपये अॅन्युअल पॅकेज रोहित सरदानांचं असेल तर 50 लाख रुपये अॅन्युअली रोहित सरदानांच्या मिसेसला आज तक देईल का? 100% देणार नाही. आणि हिथून मग अधोगतीला सुरुवात होते, बरोबर आहे, किंवा इकॉनॉमिकल जे क्रायसिस आहे हे सुरुवात होतात. ह्या क्लासमध्ये जगणं मित्रांनो जाणं सोपं असतं, तिथं सर्व्हाइव्ह करणं, तिथं मेंटेन करणं खूप अवघड असतं. बरोबर आहे. कारण की जर त्यांना एक समजा कार वापरणं वेगळं आणि मर्सिडीज कार वापरणं वेगळं. ज्या कुटुंबाला मर्सिडीज वापरायची सवय झालेली असते तर आपल्या नंतर सुद्धा ते कुटुंब ती गोष्ट अफोर्ड करू शकतं का? हा आपण बघितलं पाहिजे. मग जेवढ्या प्रमाणात तुमचा इन्कम असतो मित्रांनो तेवढ्याच पद्धतीने तुमचा इन्शुरन्स सुद्धा असला पाहिजे. आता बघा, ज्यावेळेस जेवढे पैसे तुम्ही कमवता, मगाशी मी तुम्हाला सांगितलं की तुमच्या अॅन्युअल इन्कमच्या 20% पार्ट हा जर तुम्ही इन्शुरन्स मध्ये इन्व्हेस्ट केला तर तुमच्या हयातीमध्ये जे काही ते 80% रक्कम जमलेली असते त्या 80% मधून तुमच्या प्रेझेन्स मध्ये तुम्ही जेवढी प्रॉपर्टी क्रिएट करता मित्रांनो, तुमच्या ऍब्सेन्स मधून त्या 20% मध्ये इन्शुरन्सच्या माध्यमातून आपण पॅरलल इस्टेट क्रिएट करू शकतो. समजतंय? बघा, आपल्या अस्तित्वामध्ये जी काय ऍसेट आपण क्रिएट करतो इक्वली पॅरलल ऍसेट तुमच्या अनुपस्थितीमध्ये तुमच्या कुटुंबासाठी फक्त आपण 20% इन्व्हेस्टमेंटच्या माध्यमातून उभं करू शकतो. बरोबर आहे. कारण की बघा, जो कोणता प्रत्येक कर्ता व्यक्ती असतो, कोणत्याही कर्ता पुरुषाला असं वाटत नाही की मी जे काय एम्पायर उभं केलंय, मी जे काय ऍसेट क्रिएट केलेली माझ्या नंतर माझ्या कुटुंबाला ती ऍसेट विकून सर्व्हाइव्ह करायला लागलं पाहिजे किंवा ते ऍसेट विकून त्यांना त्यांचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग किंवा स्टेटस मेंटेन करायला लागावं. नॉर्मली जे काय आपण ऍसेट क्रिएट केलेली असते आपला हेतू हाच असतो की ती पुढच्या जनरेशनला ट्रान्सफर झाली पाहिजे. तर या ठिकाणी जर आपण इन्शुरन्सच्या माध्यमातून एक इकॉनॉमिकल बॅकअप उभा केला कुटुंबासाठी आणि जर त्या कर्त्या व्यक्तीचा मृत्यू झाला तरी देखील या 20%तून जेवढी लिक्विड ऍसेट उभी राहील त्या ऍसेट मधून त्या अप्पर क्लासचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग प्लस स्टेटसचं मेंटेन राहिलं त्यासोबत जी काही फिजिकल ऍसेट क्रिएट केली होती ती फिजिकल ऍसेट सुद्धा तशी अबाधित राहील. आणि ह्याला मित्रांनो इन्शुरन्सचं प्लॅनिंग बरोबर आहे. आता हे जर सगळं नाही केलं तर नक्की काय घडू शकतं? बरोबर, जर आपण हा बॅकअप फायनान्शियल बॅकअप अप्पर क्लासने जर उभा नाही केला तर नक्की काय घटना घडू शकतात? बरोबर, काही एक्झाम्पल्स मी तुम्हाला इथे देतो. बघा, मायकल जॅक्सन किंवा माईक टायसनचं नाव तुम्ही ऐकलेलं असेल मित्रांनो. मायकल जॅक्सन हा एक खूप मोठा डान्सर होता, बरोबर आहे. हजारो करोडोमध्ये ह्या लोकांनी पैसे कमवले, बरोबर आहे. पण लॅक ऑफ फायनान्शियल प्लॅनिंगमुळे ज्यावेळेस मायकल जॅक्सनची डेथ झाली त्यावेळेस अगदी 6,000 रुपयाचं मोबाईलचं बिल आणि काहीतरी 700-800 रुपयाचं लॉन्ड्रीचं बिल सुद्धा त्याचं पेंडिंग राहिलेलं होतं. असे समाजात आपण भरपूर गोष्ट म्हणजे व्यक्ती किंवा माणसं बघितली की ज्यांचं एम्पायर एका दिवसामध्ये कोलॅप्स झाले, बरोबर आहे. ज्यावेळेस अमिताभ बच्चन साहेबांनी एबीसीएल कॉर्पोरेशन काढलं होतं आणि ते लॉस मध्ये गेलं होतं अगदी राहतं घर विकण्यापर्यंत त्यांची परिस्थिती येऊन ठेपली, बरोबर आहे. माईक टायसन जगातला सगळ्यात एक्सपेन्सिव्ह स्पोर्ट ज्यावेळेस ते खेळायचे बॉक्सिंग तर करोडोमध्ये पैसे त्यांनी कमवले होते, बरोबर आहे. पण एक वेळ अशी आली की त्यांना त्यांची दिवाळखोरी जाहीर करावी लागली. आपण सगळ्या पुण्यामधून बरेचसे बोलतोय आणि पुण्यामधलं एक जर लाईव्ह एक्झाम्पल बघायचं म्हणलं तर डीएसके कुलकर्णी, बरोबर आहे. एक डीएसके विश्व किंवा डीएसके कुलकर्णी एक खूप कन्स्ट्रक्शन व्यवसायामधली खूप मोठी नामांकित हस्ती होती मित्रांनो. आता या ठिकाणी एक केस स्टडीच्या अँगलने तुम्ही ह्या गोष्टीकडे बघू शकता, समजून घेऊ शकता. बघा, एका छोट्याशा ऍक्सिडेंट पासून त्याची अफवा उभी राहिली, त्या अफवेपासून हे जे काही एम्पायर ढासळायला सुरुवात झालं तर आजच्या तारखेला डीएसके कुलकर्णी आणि त्यांच्या मिसेस दोघंही जेलमध्ये. आता हे का जेलमध्ये? जवळपास 600 करोड रुपयाचं लिक्विड ऍसेट, 600 कोटी रुपयाची लिक्विड ऍसेट त्यांना गरज आहे. ते जे काही देणदारी आहे लोकांची ती किती आहे? जवळपास 600 कोटीची. आता 600 कोटीच्या देणदारीसाठी त्यांच्याकडे पैसे नाही असं आहे का? आहे. जवळपास 3,000 करोडची सॉलिड ऍसेट डीएसके कुलकर्णीकडे आहे, परंतु ते तिला लिक्विड ऍसेट मध्ये कन्व्हर्ट करू शकत नाहीयेत आणि म्हणून ते जे काही लोकांचं देणं आहे ते देणं देऊ शकत नाही. आणि ह्या गोष्टीसाठी एवढी मोठी सॉलिड ऍसेट असून सुद्धा त्या हजबंड वाईफला आज जेलमध्ये राहावं लागतं. मग त्यांच्या मागे त्यांची मुलं नाहीयेत का? आहेत, 100%. मग तुम्ही ह्या ठिकाणी बघा
मगाशी मी जे सांगितलं की एक ऑन्टरप्रिनर, एक व्यावसायिक, एक ऑन्टरप्रिनर किंवा एक सेलिब्रिटी, एक प्रोफेशनल व्यक्ती आपल्या कुटुंबाला फक्त एक चांगलं लाईफस्टाईल देऊ शकतो, एक चांगलं एज्युकेशन देऊ शकतो. पण बऱ्याच वेळा आपण आपली चेअर, आपली पोझिशन, आपला व्यवसाय त्यांना हँडओव्हर करू शकत नाही. मग टीएसकेच्या नंतर त्यांचा जो काय मुलगा आहे, तो मुलगा हे एम्पायर सांभाळू शकला का? तो जर इक्वली तेवढाच कॅलिबर असता तर आज त्याच्या आई वडिलांना जेलमध्ये राहायला लागलं असतं का? बरोबर. तो जर या गोष्टी मॅनेज करू शकला असता, हा व्यवसाय मॅनेज करू शकला असता, तर त्यांच्या आई वडिलांना जेलमध्ये राहावं लागलं नसतं. पण जो विश्वास लोकांचा डीएसपी कुलकर्णींवरती होता, तो विश्वास त्यांच्या मुलावरती लोकांचा नव्हता आणि ह्याच्यामुळे हे एवढं मोठं उभं केलेलं एम्पायर एका दिवसामध्ये कोलॅप्स. बरोबर आहे. मग ह्या गोष्टी टाळण्यासाठी आपल्याला स्वतःचा एक इन्शुरन्सच्या माध्यमातून बॅकअप प्लॅन करावा लागतो. मग हा बॅकअप प्लॅन आपण इन्शुरन्सच्या माध्यमातूनच का करावा? कारण आपल्या डेथ नंतर इन्शुरन्सच्या माध्यमातून जे पैसे मिळतात मित्रांनो, ते लिक्विड ऍसेटच्या स्वरूपात मिळतात. आणि कर्त्या व्यक्तीच्या नंतर कुटुंबासाठी लिक्विड ऍसेटच सगळं काय असतं. बरोबर आहे. सॉलिड ऍसेट जे काय सॉलिड ऍसेट म्हणजे आपण जमीन, फ्लॅट वगैरे ह्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करून घेतो. बऱ्याच वेळा ह्या सॉलिड ऍसेटची किंमत आपल्या नंतर ढासळायला सुरू होते. बरोबर आहे. आणि जे काय तुमच्या कुटुंबाचं ताकद किंवा स्टेटस असतं हे फक्त त्याची लिक्विड ऍसेटच मेंटेन करू शकतो. त्यामुळे मित्रांनो, तुम्ही आयदर लोअर क्लासमध्ये या, मिडल क्लासमध्ये या किंवा अप्पर क्लासमध्ये या, या तिन्ही क्लासमध्ये आपापल्या कुटुंबाची हायरार्ची लेवल वेगळी असते. आणि या हायरार्ची लेवल प्रमाणे आपल्याला समजून उमजून इन्शुरन्स करावा लागतो. आतापर्यंतच्या स्लाइडमध्ये आपल्याला हे तर लक्षात आलं असेल मित्रांनो की इन्शुरन्स समाजातील तुम्ही कोणत्याही घटकामध्ये जरी मोडत असतात तर इन्शुरन्स आपल्या कुटुंबासाठी मस्त आहे. बरोबर आहे. काही गोष्टींना आयुष्यामध्ये पर्याय नसतात आणि त्यातलीच एक गोष्ट म्हणजे इन्शुरन्स. बरोबर आहे. आज कोविड सारख्या सिच्युएशन मध्ये आपण बघतोय. बरोबर आहे. अतिशय आपले जवळचे मित्र परिवार असतील, नातेवाईक असतील, कितीतरी लोकांचा अनसर्टन डेथ होतात. म्हणजे लास्ट वीक मध्ये आपण ज्यांना भेटलो आज ते अचानक नाहीये. बरोबर आहे. त्यावेळेस मृत्यू व्हायच्या 60 वर्षानंतर होतो त्यावेळेस त्याचं एवढं दुःख वाटत नाही. ज्यावेळेस 30, 35, 40 वर्षाची व्यक्ती आपल्या कुटुंबाला सोडून जाते, बरोबर आहे, त्यावेळेस राहिलेलं पुढचं 20-25 वर्षाचं आयुष्य, बरोबर आहे, ह्या फायनान्शियलला किंवा ह्या एक्सपेन्सेसला बीट करत कशा प्रकारे जगायचं हा एक मोठा प्रश्न आपल्या कुटुंबापुढं उभा राहत असतो. मग ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आपल्याला कशाची आवश्यकता आहे? तर ऍडिक्वेट इन्शुरन्स. बरोबर आहे. ऍडिक्वेट इन्शुरन्स. ऍडिक्वेट इन्शुरन्स म्हणजे काय? तर बऱ्याच वेळा ज्यावेळेस आपण लोकांशी बोलतो किंवा विम्या संदर्भात बोलतो, इन्शुरन्स पॉलिसी संदर्भात बोलतो, तो लोकांचा जो काही रिप्लाय येतो बऱ्याच वेळा की असं येतो की सर माझ्याकडे ऑलरेडी आमच्याकडे इन्शुरन्स पॉलिसीज आहेत. मी 1-2 पॉलिसी घेतलेल्या आहेत, काही जण म्हणतात 3-4 पॉलिसी घेतलेल्या आहेत, माझ्याकडे 5 लाखाचा विमा आहे, 10 लाखाचा विमा आहे. मित्रांनो, हा विमा तुमच्या कुटुंबासाठी सफिशियंट आहे का? पहिल्यांदा आपण हे बघितलं पाहिजे. जर एखाद्या व्यक्तीला 5 लाख रुपयाचं अॅन्युअल पॅकेज असेल आणि त्याचा इन्शुरन्स पॉलिसी सुद्धा 5 लाख रुपयाची असेल तर तुम्ही मला सांगा त्याच्या पश्चात ते कुटुंब 1 वर्ष फायनान्शियली स्टेबल राहू शकतं. बरोबर आहे. त्याच्या कुटुंबाचा अॅन्युअल इन्कम किती होता? 5 लाख रुपये. त्याच्या पश्चात त्याचं कुटुंब 1 वर्षासाठी फायनान्शियली स्टेबल राहू शकतं. पण प्रश्न 1 वर्षाचा आहे का? नाही. प्रश्न कधीचा आहे? तुमच्या वयाच्या 60 पर्यंतचा प्रश्न होता. जोपर्यंत तुमची मुलं स्वतःच्या पायावरती इकॉनॉमिकली स्टेबल होत नाहीत, बरोबर आहे, स्वतः पैसे कमवायला कॅपेबल होत नाहीत, तोपर्यंत तुमच्या कुटुंबाला आर्थिकदृष्ट्या तुमची गरज होती. तोपर्यंत तुमच्या कुटुंबाला फायनान्शियल बॅकअपची गरज होती. आणि तुम्ही जो फायनान्शियल बॅकअप प्लॅन दिलेला आहे फक्त 1 वर्षासाठी दिला. ठीक आहे, 1 वर्ष त्यांचा सर्वाइव्ह होऊन गेला, पण पुढच्या वर्षीपासून त्यांनी करायचं काय? बरोबर आहे. आयदर आपण हे त्यांना सांगून गेलं पाहिजे किंवा मग त्याचा बॅकअप प्लॅन उभा केला पाहिजे. बरोबर आहे. मित्रांनो, असं म्हणतात इन्शुरन्स नसणं हे पाप आहे. बरोबर आहे. आणि इन्शुरन्स असून कमी असणं हे महापाप आहे. एखाद्या वेळेस इन्शुरन्सच नसेल तर त्या कुटुंबाला तेवढं तरी दुःख होत नाही की ठीक आहे आमच्या वडिलांनी कधी इन्शुरन्स करूनच ठेवला नव्हता. बरोबर आहे. त्यामुळे आज आमच्यावरती परत होती. पण इन्शुरन्स होता, बरोबर आहे, कुटुंबाची गरज महिन्याला वर्षाला 10 लाख रुपयाची आहे आणि 3 लाख रुपयाची एकच पॉलिसी त्यांना हाताला लागते. त्यावेळेस त्यांना असं वाटतं जर इन्शुरन्स करायचाच होता तर किमान ऍटलिस्ट एवढा का नाही केला की ज्याच्यातून आम्हाला भविष्यामध्ये पुन्हा पुढे ही फायनान्शियली डिपेंडंट राहावं लागणार नाही किंवा मूलभूत गरजांसाठी पुन्हा पुढे हात पसरावे लागणार. मग मित्रांनो, इन्शुरन्स समजून घेतला पाहिजे. आज तुम्ही जो काही तुमच्या हेतून मागे पॉलिसी घेतल्या असेल त्याला एकदा रिव्ह्यू करा. तुमचा अॅन्युअल इन्कम किती आहे हा मांडा. तिथून पुढे तुमच्या कुटुंबाला किती वर्ष तुमच्यावरती इकॉनॉमिकल डिपेंडंट राहावं लागणार आहे हे वर्ष काढा. तुमच्या अॅन्युअल इन्कमनी, बरोबर, जो काय तुम्ही आज अॅन्युअल इन्कम देताय त्या अॅन्युअल इन्कमनी आणि अजून किती वर्ष कुटुंबाला ह्या अॅन्युअल इन्कमची गरज आहे त्याला मल्टिप्लाय करा आणि जी काही फिगर येईल ती तुमच्या लक्षात येईल की ऍटलिस्ट एवढ्या रकमेचा विमा मला माझ्या कुटुंबासाठी करून ठेवायला पाहिजे. इथं मी
दोन अँगलनी तुम्हाला थोडक्यात एक ॲडिक्वेट इन्शुरन्स म्हणजे काय असतं तो सांगतो. रिप्लेसमेंट ऑफ इन्कम आणि रिप्लेसमेंट ऑफ एक्सपेन्सेस. मित्रांनो, किमान आपल्याकडे एवढा इन्शुरन्स असला पाहिजे की माझ्यानंतर माझ्या कुटुंबाला जी क्लेमच्या स्वरूपातून रक्कम भेटेल, ही रक्कम जर मी बँकेमध्ये ठेवली तर आजच्या रेट ऑफ इंटरेस्ट प्रमाणे माझ्या कुटुंबाला एवढं व्याज मिळालं पाहिजे जेवढे पैसे आज मी कुटुंबासाठी कमवत होतो. फॉर एक्झाम्पल, जर मला 1 लाख रुपये मंथली माझा इन्कम आहे किंवा 1 लाख रुपये मंथली सॅलरी आहे, तर माझ्या कुटुंबाला एवढी रक्कम विम्यातून भेटली पाहिजे की ती जर आजच्या तारखेला बँकेत ठेवली तर त्याचा रेट ऑफ इंटरेस्ट इतकं आजच्या रेट ऑफ इंटरेस्ट प्रमाणे दर महिन्याला माझ्या कुटुंबाला 1 लाख रुपये व्याज मिळालं पाहिजे. जर एवढे पैसे तुमच्या कुटुंबाला मिळत असतील तर आपल्याला म्हणता येईल की मी खऱ्या अर्थाने इन्शुरन्स केला किंवा मी ॲडिक्वेट किंवा सफिशियंट इन्शुरन्स. आता रिप्लेसमेंट ऑफ इन्कम, तुम्हाला जर इन्कम रिप्लेस करायला अडचण वाटत असेल, बरोबर आहे, किंवा तेवढा मी नाही करू शकत असं जर तुमच्या मनात कुठं भावना येत असेल मित्रांनो, तर ऍटलिस्ट कमीत कमी आपण एक्सपेन्सेसला तरी रिप्लेस केलं पाहिजे. एक्सपेन्सेसला रिप्लेस करणं म्हणजे काय की मी महिन्याला 1 लाख रुपये कमवतो, माझं उत्पन्न महिन्याचं 1 लाख रुपये, ठीक आहे, पण 1 लाख रुपये माझ्या कुटुंबाची गरज आहे का दर महिन्याची? नाही. कुटुंब चालवण्यासाठी मला 50 ते 60 हजार रुपये दर महिन्याला लागत होते. सेव्हिंगचं पोर्शन मी या ठिकाणी याच्यामध्ये काउंट करत नाही, सेव्हिंगचं पोर्शन सोडून देतो. ऍटलिस्ट जे काय माझ्या कुटुंबाला दर महिन्याला एक्सपेन्सेससाठी 50,000 रुपये लागत होते, एवढे पैसे तरी माझ्या कुटुंबाला दर महिन्याला मिळालेच पाहिजेत. एवढ्या रकमेचा, आणि ह्याच्यासाठी किती रक्कम मला बँकेत ठेवावी लागेल तेवढ्या रकमेचा विमा म्हणजे रिप्लेसमेंट ऑफ एक्सपेन्सेस. आणि मित्रांनो, तुम्ही स्वतःला आज अनालाइज करा, ऍटलिस्ट रिप्लेसमेंट ऑफ इन्कम जर नाही करू शकले तर रिप्लेसमेंट ऑफ एक्सपेन्सेस एवढा इन्शुरन्स आपण 100% केलाच पाहिजे. कारण आजच्या तारखेला मित्रांनो, समाजामध्ये आपल्यानंतर आपल्या कुटुंबाला इमोशनल आधार देणारे खूप लोक भेटतील, बरोबर आहे, खूप पाहुणे भेटतील, खूप मित्रपरिवार भेटेल, पण फायनान्शियली सपोर्ट आजच्या तारखेला सक्का भाऊ सुद्धा आपल्या कुटुंबाला करू शकत नाही. ही गोष्ट तुम्ही समजून घ्या, लक्षात घ्या. इमोशनल सपोर्ट करायला तुम्हाला खूप लोक भेटतील, पण फायनान्शियल सपोर्ट आजच्या तारखेला कुणीही कुणालाही करत नाही. त्यामुळं ज्या पद्धतीने तुम्ही घरातल्या छोट्या छोट्या गोष्टींचा बॅकअप प्लॅन तयार करता, बरोबर, मी फर्स्ट सेशन चालू झालेलं सांगितलं, जसं मोबाईलला तुम्ही कव्हर बसवता, बरोबर ना, गाडीला एक कव्हर घेता, 4 व्हीलर मध्ये एक स्टेपनी ठेवता, घरामध्ये इन्व्हर्टर बसवता, एक मेणबत्ती बसवता, त्याच पद्धतीने आपला स्वतःचा बॅकअप प्लॅन तयार करून ठेवला पाहिजे. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की नाही, मी माझ्या कुटुंबासाठी भरपूर काय करून ठेवलेलं आहे आणि मला इन्शुरन्सची गरज नाही, किंवा ह्या छोट्याशा ह्या इन्शुरन्स मध्ये एवढे पैसे इन्व्हेस्ट करून काय उपयोग, मित्रांनो तुम्हाला मी गोष्ट सांगू शकतो. काल परवाच माझ्या बातम्यामध्ये आले की एक व्यक्ती होता, त्याच्याकडे 1 करोड रुपयाचा हिरा होता, आणि तो हिरा, तो जो डायमंड आहे, तो 1 करोड रुपयाचा हिरा त्याचा अंधारामध्ये हरवला. अंधारामध्ये हरवलेला हिरा त्या व्यक्तीने 5 रुपयाच्या मेणबत्तीच्या साह्याने शोधला, बरोबर आहे. तसं पाहायला गेलं तर मेणबत्तीची किंमत 5 रुपये होती आणि त्या हिऱ्याची किंमत किती होती? 1 करोड रुपये होती. पण जर त्या व्यक्तीकडं तो 5 रुपयाची मेणबत्ती नसती तर तो 1 करोड रुपयाचा हिरा त्या व्यक्तीला कधी भेटू शकला असता का? कधीच भेटू शकला नसता. जे 5 रुपयाच्या मेणबत्तीने त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये काम केले मित्रांनो, हेच काम आपल्या आयुष्यामध्ये इन्शुरन्सच्या माध्यमातून करतात, बरोबर आहे. लाईट गेल्यावरती आपल्या घरामध्ये एक मेणबत्ती, बरोबर आहे ना, मेणबत्ती कधी लाईटीची जागा घेऊ शकत नाही, पण अंधारामध्ये तुमचं अस्तित्व उभं करण्याचं काम, अस्तित्व मेंटेन करण्याचं काम 100% मेणबत्ती करते. त्याच पद्धतीने मित्रांनो, इन्शुरन्स हा कुणालाही श्रीमंत जरी नाही करू शकला तरी आपल्या पश्चात आपल्या कुटुंबाला, आपलं कुटुंब गरीब होणार नाही याची 100% खात्री इन्शुरन्स घेत असतो, बरोबर आहे. आणि म्हणून असं म्हणतात की इन्शुरन्सचं महत्व जेवढं एका स्त्रीला कळतं तेवढं एका पुरुषाला कधीच कळत नाही, आणि जेवढा एका विधवा स्त्रीला कळतं तेवढा एका विवाहित स्त्रीला कळत नाही. जर हे कळालं असतं तर, बरोबर, आणि हे जर कळालं असतं तर इन्शुरन्स हा बाय फोर्स विकण्याचा विषय राहिला असता, बरोबर आहे. इन्शुरन्स इज अ मॅटर ऑफ सॉलिसिटेशन. ही आग्राची वस्तू आहे आणि ही आग्राची वस्तू कधीच झाली. तर प्रत्येकाने अनालाइज करा, स्वतःचा ॲडिक्वेट इन्शुरन्स आहे का नाही हे पाहून घ्या आणि ह्या पद्धतीने वर्कआउट करा. आता आजचा जो टॉपिक होता, आपण एंटरप्रेन्योर साठी इन्शुरन्स, बरोबर आहे, याने आपल्या टॉपिकची सुरुवात झाली. याच्यासोबतच समाजातील प्रत्येक घटकाला इन्शुरन्सची काय गरज आहे किंवा किती महत्व आहे हे आपण पाहिलं. आता एंटरप्रेन्योर आतापर्यंतचा जो टॉपिक बघितला आपण इंडिव्हिज्युअल इन्शुरन्स वरती बघितला. इंडिव्हिज्युअल इन्शुरन्स इन द सेन्स काय की माझ्या कुटुंबासाठी माझं महत्व काय, बरोबर आहे, माझ्या कुटुंबासाठी माझं महत्व काय आहे आणि माझ्या कुटुंबासाठी इन्शुरन्सची गरज काय.
याच पद्धतीने हे जे काही ऑन्टरप्रिनर्स असतात, एक संघटना चालवत असतात, एक ऑर्गनायझेशन चालवत असतात, त्या ऑर्गनायझेशनसाठी सुद्धा इन्शुरन्स तेवढाच महत्वाचा असतो. तर ऑर्गनायझेशनसाठी आपण कोणत्या कोणत्या माध्यमातून इन्शुरन्स घेऊ शकतो? तर ह्यातला जो पहिला टॉपिक आहे मित्रांनो, की मॅन इन्शुरन्स. बरोबर आहे. ह्यातल्या बऱ्याचशा ज्या काही गोष्टी आहेत त्या तुम्ही कधी ऐकल्या असतील किंवा नसतील. आज आपण थोडंसं समजून घेण्याचा प्रयत्न करू. तसं पाहायला गेलं तर हे सब्जेक्ट खूप डीप मध्ये आहेत, पण आज एक थोडक्यात आपण हायलाईट करण्याचा इथं तुम्हाला प्रयत्न करतो. आता हे की मॅन इन्शुरन्स म्हणजे नक्की काय असतं? मित्रांनो, प्रत्येक ऑर्गनायझेशनमध्ये, प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये काही की पर्सन्स असतात. की पर्सन फॉर एक्झाम्पल बोर्ड ऑफ डायरेक्टर्स. बरोबर आहे. त्या कंपनीसाठी अतिशय महत्वाची व्यक्ती. आता कोणत्याही कंपनीतलं कोणत्याही व्यक्तीचं महत्व हे कशावरती डिपेंड असतं, की त्या व्यक्तीमुळे कंपनीला काय कॉन्ट्रीब्युशन होतं. बरोबर आहे. आणि हे कॉन्ट्रीब्युशन इकॉनॉमिकली काउंट केलं जातं. बरोबर आहे. तुम्ही कंपनीमध्ये खूप चांगले सगळ्यांशी वागता बोलता, त्याच्यामुळे तुम्ही कंपनीसाठी की मॅन आहे असं अजिबात होत नाही. बरोबर आहे. कंपनीसाठी बरोबर आहे तुम्ही इकॉनॉमिकली काय ग्रोथ करून देताय. बरोबर आहे. ह्याच्यावरून ठरतं की तुम्ही त्या कंपनीसाठी कीमॅन आहात का नाही. आणि प्रत्येक कंपनीमध्ये, प्रत्येक मोठ्या इंडस्ट्रीमध्ये असे कीमॅन्स असतात. बरोबर आहे. आता जर ह्या कीमॅनची डेथ झाली, बरोबर आहे, एक इंडिव्हिज्युअली पर्सन म्हणून जर डेथ झाली तर त्याच्या कुटुंबाचं आर्थिक नुकसान होणार आहे. बरोबर आहे. कीमॅन म्हणून त्याची डेथ झाली तर त्या कंपनीचं आर्थिक नुकसान होणार आहे. आता कशा पद्धतीने होतं? फॉर एक्झाम्पल एखाद्या कंपनीचं एक खूप मोठा मेन अकाउंट मॅनेजर आहे किंवा HR मॅनेजर असं आपण सपोज करूया. आता त्या व्यक्तीची जर डेथ झाली, त्या कंपनीचा सगळा फायनान्स फक्त त्याच व्यक्तीला माहिती होता किंवा तोच व्यक्ती हँडल करत होता. आता त्या व्यक्तीची जर डेथ झाली तर त्या व्यक्तीला रिप्लेस करण्यासाठी तेवढ्या ताकदीचा माणूस तिथे रिप्लेस करण्यासाठी त्या कंपनीला 2, 4 किंवा 6 महिन्याचा पिरियड जाऊ. बरोबर आहे. आता ह्या 6 महिन्यामध्ये कंपनीचा जो काही फायनान्शियली लॉस झाला, बरोबर आहे, हा लॉस कुणी भरून काढायचा? बरोबर आहे. त्या व्यक्तीच्या डेथमुळे त्याच्या कुटुंबाचा आर्थिक लॉस झाला, हा वेगळा पार्ट आहे. त्या व्यक्तीच्या नसण्यामुळं त्या कुटुंबाचा, त्या कंपनीचा सुद्धा आर्थिक लॉस आता होतोय. कारण की त्याच्या एवढ्या त्या ताकदीचा माणूस रिप्लेस करणं किंवा मार्केटमधून आणून त्या ठिकाणी इस्टॅब्लिश करणं, त्या आलेल्या नवीन व्यक्तीला ती इंडस्ट्री किंवा कंपनी समजून घेणं, या सगळ्यामध्ये जो टाइम स्पेंड जातो त्याच्यामध्ये जे काही आर्थिक नुकसान होतं, ते आर्थिक नुकसान आपण भरून काढू शकतो का? येस, 100% आपण ते भरून काढू शकतो. कशाच्या माध्यमातून? तर कीमॅन इन्शुरन्सच्या माध्यमातून. मग कोणती पण ऑर्गनायझेशन काय करू शकते? असे जे कंपनीमधले की पर्सन्स आहेत, त्या की पर्सन्सचा आपण इन्शुरन्स काढू शकतो. यांनी काय होतं? आता ह्यांनी फायदा काय होतो बघा. ही इन्शुरन्स कोणाचा निघणार? त्या व्यक्तीचा निघणार. इन्शुरन्स काढताय कोण? तर एम्प्लॉयर. बरोबर आहे. ती कंपनी विमा काढणार, प्रीमियम कंपनी भरणार. बरोबर आहे. आणि त्या व्यक्तीच्या डेथ नंतर जी काही रक्कम मिळणार आहे ती सुद्धा त्या कंपनीलाच मिळणार. जेणेकरून त्या व्यक्तीला रिप्लेस व्यक्ती जोपर्यंत आपण मार्केटमधून शोधत नाही तोपर्यंत जे काही आर्थिक नुकसान झालेले आहे ते आर्थिक नुकसान आपण या माध्यमातून भरून काढू शकतो. या ठिकाणी हे कीमॅन इन्शुरन्ससाठी जो काही प्रीमियम कंपनी पेड करत असते, हा प्रीमियम कंपनी त्याच्या एक्सपेन्सेस मध्ये सेक्शन 37(1) च्या अंतर्गत दाखवू. ओके. कीमॅन इन्शुरन्स जर आपल्याला समजलं असेल तर सेकंड पार्टला आपण जातो MWP ऍक्ट. बरोबर आहे. मॅरेज वुमन प्रॉपर्टी ऍक्ट. आता हा मॅरेज वुमन प्रॉपर्टी ऍक्ट काय? बघा, व्यावसायिक लोकांसाठी हा जो ऍक्ट आहे हा फार महत्वाचा आहे. या ऍक्ट खाली प्रत्येक इंडस्ट्रीज किंवा ऑन्टरप्रिनरनी 100% इन्शुरन्स केला पाहिजे असं मी सांगेल. आता नक्की हा ऍक्ट काय वर्कआउट करतो? कारण बघा, इंडिव्हिज्युअली पॉलिसी ज्यावेळेस आपण घेतो तर त्या पॉलिसीला नॉमिनी असतो. बरोबर आहे. म्हणजे नॉमिनी आपले आई वडील किंवा मुलं असतात. ज्यावेळेस एखादी पॉलिसी आपण MWP ऍक्ट खाली घेतो त्यावेळेस त्या नॉमिनीचं एक ट्रस्ट तयार होतो. बरोबर आहे. आणि ह्या ट्रस्टला ही पॉलिसी असाइन होते. आता ह्याचा फायदा काय होतो त्याच्या कुटुंबासाठी, की ही जी पॉलिसी आहे ही एक इंडिव्हिज्युअल ऍसेट होती. म्हणजे त्या व्यक्तीने जे काही ऍसेट क्रिएट केलेले आहेत ह्या ऍसेट मध्ये कधीही ह्या पॉलिसीला काउंट होत नाही. त्यामुळं जर समजा आपण एखादा व्यावसायिक असेल आणि देव न करो उद्या एखादा आपली दिवाळखोरी जाहीर झाली किंवा आपली डेथ झाली आणि त्याच्यानंतर आपल्या समाजामध्ये खूप मोठ्या प्रमाणात क्रेडिटर्स आहे, म्हणजे आपल्याला देणं आहे, तर हे जे काही देणं आहे ह्या पॉलिसीमधून कोणीही वसूल करू शकत नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, मग आपण DSK कुलकर्णींचं एक्झाम्पल दिलं. त्यांची 600 करोडची लिक्विड ऍसेट देणं आहे, म्हणजे 600 कोटी रुपये त्यांना लोकांचं देणं आहे. 3000 करोडची ऍसेट ते वाचू शकत नाही. परंतु मग हे 600 कोटी वसूल करण्यासाठी कोर्टाने काय केलं, की त्यांच्या संपूर्ण मालमत्तेवरती जप्ती आणायला सुरुवात केली. त्यांचे सगळे फ्लॅट, बंगले, प्लॉट, जमिनी, त्यांच्या गाड्या, ह्या सगळ्या गोष्टींवरती जप्ती आणली. आता हे सगळं ते जप्त करणार, ते सोल्ड आउट करणार आणि त्यातून जी रक्कम येणार त्यातून लोकांची देणं ते मिटवणार. पण जर DSK कुलकर्णींनी सपोज 100 किंवा 200 किंवा 500 करोडचा इन्शुरन्स MWP ऍक्ट खाली घेतला असता तर ह्या पॉलिसीला कोणतंही क्रेडिटर्स, कोणतीही बँक, कोणतीही ऑर्गनायझेशन हात लावू शकत नाही.
त्या पॉलिसीच्या त्याचे काय पैसे त्या पैशांवरती फक्त आणि फक्त जी काही ट्रस्ट डेव्हलप केलेली आहे ज्याच्यामध्ये त्यांची मुलं किंवा मिसेस येऊ शकतात फक्त त्यांचाच अधिकार राहतो. आणि ह्या पैशातून बरोबर आहे ह्या पैशातून आपलं जे काही देणं वसूल करण्याचा अधिकार कोणालाही नाही. तर इंडस्ट्रियल किंवा ऑन्टरप्रिनरसाठी ही खूप मोठी सेफ साईड आहे मित्रांनो. कारण की मी तुम्हाला मगाशी सांगितलं की तुम्ही खूप मोठे इंडस्ट्रियल बिझनेसमन जरी असाल तरी तुमच्या मिसेसला तो बिझनेस रन करता येईल की नाही ह्याची शंका फार कमी असेल. असं होऊ शकतं की 1000 एम्प्लॉईच्या बरोबर 1000 एम्प्लॉईच्या कंपनीचा जो काही मालक असतो त्याची मिसेस हाऊसवाईफ असू शकते आणि त्याची मुलं छोटी असू शकतात. बरोबर आहे. कंपनी चालू आहे तोपर्यंत त्यांना फक्त एवढंच माहिती असतं की आमची खूप मोठी कंपनी आहे आणि आमच्याकडे खूप पैसे आहेत. पण ती कंपनी चालवायची कशी हे त्यांना माहिती नसतं आणि त्यामुळे जर त्या त्यांचा डेथ झाला तर ती कंपनी किंवा ते काय एम्पायर आहे ना ते एका दिवसात कोलॅप्स होऊ शकतं. बऱ्याच वेळा हे जे इंडस्ट्री असतात हे नेहमी लोन मध्ये असतात. लोन मध्ये इंद काय त्यांना बिझनेस एक्सपांड करायचा असतात. बिझनेस एक्सपान्शनसाठी त्यांनी दरवर्षी ते एक नवीन लोन घेत असतात. ऍसेट तर बाजूला राहिली मित्रांनो. कर्त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर हे जे काय लायबिलिटीज क्रिएट झालेले आहेत त्या लायबिलिटीज मधून बाहेर कसं पडायचं हाच प्रश्न त्या कुटुंबासाठी बराच वेळा उभा राहतो. आणि त्याच्यासाठी MWP ऍक्ट ही एक खूप सेफ साईड होऊ शकते. त्यामुळं जे काही व्यावसायिक लोक आहे मला असं वाटतंय की ह्या सगळ्यांनी MWP ऍक्टचा पुरेपूर फायदा घेतला. अविनाश सर, येस मी आपल्याला विनंती करेन की MW ऍक्ट जो आहे तो परत एकदा आता फ्लो मध्ये सर्वांनी ऐकलाय एकदा रिपीट लोकांना एक्सप्लेन जर केला तर मला वाटतं बरं राहील. किंवा लोकांना प्रश्न विचारा की ते समजलंय कारण खूप महत्वाचा पार्ट आहे हा. ठीक तर एक 2 मिनिटं तुम्ही परत जर दिला तर आहे. परत एकदा मी एक्सप्लेन करण्याचा पार्ट करतो. मी 2-3 पॉईंट मध्ये लिहिलेले आहे. अ मॅरिड मॅन कॅन मेक अ प्रोव्हिजन फॉर सेटलमेंट ऑफ बेनिफिट in case of his ultimately death to his dependent wife or the children without a legal formality of a deed of a settlement. Such a policy will not be aggregated with the other property by the proceeds of the policy cannot claim by himself creditors. बरोबर आहे. ह्या ऍक्टचा उपयोग काय होतो मित्रांनो ह्या ऍक्ट खाली जर आपण पॉलिसी घेतली तर ही पॉलिसी जी आहे ही पॉलिसी एक इंडिव्हिज्युअल ऍसेट होती. बरोबर आहे. तर नॉमिनीच्या ऐवजी एक ट्रस्ट तयार झालेली असते. त्या ट्रस्टमध्ये कोण येतात तर त्याच्या कुटुंबातील त्याची मुलं किंवा त्याची मिसेस हे सुद्धा त्या ट्रस्टमध्ये येऊ शकतात. ह्या पॉलिसीवरती बरोबर आहे फक्त राईट कोणाचा राहतो तर त्या ट्रस्टचा राहतो. त्यामुळं उद्या जर एखाद्या ऑन्टरप्रिनर किंवा व्यावसायिकाचं असं झालं की ते म्हणजे सपोज त्याची दिवाळखोरी जाहीर झाली किंवा त्याची अल्टिमेटली डेथ झाली आणि त्या डेथच्या नंतर त्याचं भरपूर काही प्रमाणात समाजामध्ये देणं आहे. बरोबर आहे. कर्ज वगैरे त्याला फेडणं आहे. तर हे कर्ज फेडण्यासाठी ज्यावेळेस बँका जप्ती वगैरे आणू शकतात तर ह्या जप्तीमध्ये त्याची घर गाडी FDs सगळ्या बाकीच्या पॉलिसीज जरी जप्त केल्या तरी ह्या MWP ऍक्ट खाली जी काही पॉलिसीज घेतलेली आहे ही पॉलिसीवरती कोणतीही बँक किंवा कोणतीही संस्था जप्ती आणू शकत नाही. त्यामुळं अशा रिस्कच्या पिरियडमध्ये आपल्या कुटुंबाला सेफ ठेवण्यासाठी हा एक खूप मोठा पार्ट होतो. त्याच्यानंतर जो नेक्स्ट पोर्शन आहे पार्ट आहे तो आहे HUF. आता हे HUF म्हणजे काय मित्रांनो तर हिंदू अनडिवायडेड फॅमिली. बरेचसे जे ऑन्टरप्रिनर्स आहेत त्यांना माहिती व्हिडिओ बंद करा सगळ्यांनी. आता हे जे ऑन्टरप्रिनर्स आहेत किंवा व्यावसायिक लोक आहेत ह्यांना HUFच्या अकाउंट बद्दल माहिती असतं. HUFच्या अकाउंट बद्दल मी काही फार जास्त माहिती नाही सांगत फक्त त्याचा यूज आपण इन्शुरन्सच्या माध्यमातून कसा करू शकतो. आता समाजातील एक बराच वर्ग आहे जो फक्त आणि फक्त पॉलिसी ह्याच्यासाठी घेतो की त्याला फक्त ATCचा बेनिफिट घ्यायचा असतो. बरोबर. त्याला कशासाठी पॉलिसी घेतात की त्यांचं एक असतं की ठीक आहे मला 1.5 लाख रुपयापर्यंत इन्शुरन्स मध्ये इन्व्हेस्टमेंट करायची कशासाठी तर मला टॅक्स बेनिफिट घ्यायचा मला बाकी काहीच पर्पज नाहीये. ठीक आहे. मग असा जो एक वर्ग आहे की ज्यांना फक्त इन्कम टॅक्स बेनिफिट साठीच ते इन्शुरन्स मध्ये पैसे इन्व्हेस्ट करू शकतात तर ह्यांना मी सांगू शकतो की मग इन्शुरन्स मध्ये इन्कम टॅक्स बेनिफिट अजून तुम्ही ह्याला एक्सटेंड करू शकता. जो काही ATC मध्ये तुम्ही 1.5 लाख रुपये इन्व्हेस्ट करून ATCचा बेनिफिट घेता ह्याला आपण एका लेवल पर्यंत एक्सटेंड करू शकतो. जर तुमचे HUFचे अकाउंट असतील तर HUFच्या अकाउंटच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही इन्शुरन्स परचेस करू शकता. HUFच्या अकाउंटच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही 1.5 लाखापर्यंतची सेव्हिंग इन्शुरन्स मध्ये करून तुम्ही अजून एक्स्ट्रा टॅक्स बेनिफिट घेऊ शकता. बरोबर आहे. बाकी HUF अकाउंट कसं असतं किंवा कसं ऑपरेट होतं हा काय माझा पार्ट नाहीये. फक्त HUFच्या अकाउंट मधून सुद्धा तुम्ही 1.5 लाखापर्यंतची सेव्हिंग करू शकता आणि त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही एक्स्ट्रा टॅक्स बेनिफिट घेऊ शकता. आणि तो आता शेवटचा टॉपिक आहे तो एम्प्लॉयर एम्प्लॉई स्कीम.
हे जे ऑन्टरप्रिनर्स आहे किंवा ऑर्गनायझेशन किंवा इंडस्ट्रीज आहेत त्यांच्यामध्ये एम्प्लॉयर एम्प्लॉई स्कीम खूप चांगल्या पद्धतीने आपण राबवू शकतो. तर नक्की हे एम्प्लॉयर आणि एम्प्लॉई स्कीम काय असते मित्रांनो? कोणतेही ऑर्गनायझेशन किंवा कोणत्याही ऑर्गनायझेशन जे ओनर आहेत त्या कंपनीचे जे आपले त्यांचे कामगार एम्प्लॉईज असतात त्यांच्या वेलफेअरमध्ये काही गोष्टी करत असतात, बरोबर आहे. त्यातलीच एक चांगला पार्ट म्हणून आपण काय करू शकतो, तर एम्प्लॉयर एम्प्लॉई स्कीम अंतर्गत आपण सगळ्या एम्प्लॉईजचा इन्शुरन्स करू शकतो. त्यांनी काय काय फायदा होतो, बरोबर. इन्शुरन्स कोणाचा करू शकतो, तर एम्प्लॉईचा इन्शुरन्स होणार. करणार कोणी इन्शुरन्स, तर एम्प्लॉयर करणार, बरोबर आहे. कंपनीचे जे काही ओनर आहेत ते इन्शुरन्स करणार, म्हणजे एम्प्लॉयर इन्शुरन्स करणार. कुणाचा करणार, तर ते एम्प्लॉईचा करणार, बरोबर आहे. आता ह्याच्यात कुणाला काय बेनिफिट भेटतो, तर बघा कंपनीच्या वेलफेअरच्या अँगलनी विचार केला तर त्यांचे जे काही कंपनीचे एम्प्लॉईज आहेत त्या प्रत्येकाचा एक लाईफ कव्हर होऊन जातो, बरोबर आहे. म्हणजे त्याचं कुटुंब आर्थिकदृष्ट्या एका ठराविक सर्टन पर्यंत तुम्ही सेव्ह करण्याचा प्रयत्न ऍज अ ऑर्गनायझेशन किंवा ऍज अ इंडस्ट्री किंवा ऍज अ कंपनी म्हणून तुम्ही केला, बरोबर आहे. आता ह्याचा जो प्रीमियम आहे हा प्रीमियम कोण भरतो, तो एम्प्लॉयर भरतो. आता त्या एम्प्लॉयरला याच्यात काय बेनिफिट भेटणार, जो काही प्रीमियमची अमाऊंट ते वर्षाला भरतात ही अमाऊंट सुद्धा सेक्शन 37(1) याच्या अंतर्गत कंपनीच्या एक्सपेन्सेस मध्ये जाते आणि त्याच्यावरती त्यांना टॅक्स बेनिफिट भेटू शकतो. सायमल्टेनियसली त्या एम्प्लॉयर एम्प्लॉई स्कीम मध्ये दोन्ही व्यक्ती म्हणजे एम्प्लॉयर सुद्धा सेक्शन 37(1) अंतर्गत इन्कम टॅक्स बेनिफिट घेणार आणि जो काही एम्प्लॉई तो सुद्धा सेक्शन 80C अंतर्गत टॅक्स बेनिफिट घेऊ शकतो. ह्या ज्या पॉलिसीज असतात हे एम्प्लॉयर मार्फत केल्या जातात, त्या पॉलिसी एम्प्लॉईला असाइन केल्या जातात, ज्याच्यामुळे एम्प्लॉईचं कुटुंब सुद्धा आर्थिकदृष्ट्या एक सक्षम होण्यासाठी सक्षम होऊ शकतं आणि एम्प्लॉयर जे आहेत त्यांना सुद्धा याच्यामध्ये टॅक्स बेनिफिट घेता. मित्रांनो आज जो काय आपल्याला टाइम पिरियड दिला होता आणि जो सब्जेक्ट दिला होता त्याच्या पद्धतीने जेवढ्या गोष्टी कव्हर करता येतील मी ते कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता टॉपिक जो आपला मेन होता हाच होता की नीड ऑफ इन्शुरन्स फॉर ऑन्टरप्रिनर. ऑन्टरप्रिनरला इन्शुरन्सची काय गरज आहे ते ह्याच्यासोबतच मला असं वाटतंय समाजातील प्रत्येक घटकाला इन्शुरन्सची किती गरज आहे, बरोबर आहे. जर गरज आहे तर किती, सपोज जर मला इन्शुरन्सचं महत्व कळलं असेल, माझं ते इन्शुरन्स पाहिजे असं मला वाटत असेल, तर ह्याच्यानंतर नेक्स्ट पार्ट बनता येतो की माझा इन्शुरन्स किती असला पाहिजे, म्हणजे किती अमाऊंटचा इन्शुरन्स केला तर आर्थिकदृष्ट्या खरोखर माझं कुटुंब सक्षम होऊ शकतं. हा सुद्धा इथं पार्ट आपण कव्हर करण्याचा प्रयत्न केला आणि ह्याच्यासोबतच हे जे काही इंडस्ट्रीज किंवा ऑन्टरप्रिनर्स असतील ते अजून स्वतःचे कुटुंब सुरक्षित ठेवण्यासोबतच ऑर्गनायझेशन म्हणून किंवा ऑर्गनायझेशन मध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारे कशा पद्धतीने इन्शुरन्स घेऊन एक स्टेबल ऑर्गनायझेशन आपण बनवू शकतो. मित्रांनो या ठिकाणी जे काही माझं सेशन आहे आज मी इथं समाप्त करतो आणि आशा करतो की एक इन्शुरन्स आज आपल्याला बऱ्यापैकी एक आयडिया आली असेल की बाबा माझ्या इंडिव्हिज्युअलीसाठी इन्शुरन्स किती महत्वाचा आहे. आणि या सेशन नंतर जर समजा आज इथं 1-2 लोकांनी सुद्धा स्वतःचा इन्शुरन्स, बरोबर आहे, स्वतःचा जो काही फायनान्शियल पोर्टफोलिओ होता तो रिवाइज केला तरी आपल्याला म्हणता येईल की आजचं सेशन आपल्या इथं सार्थक झालं. थँक्यू नवनाथ सर, तुम्ही मला इथे इन्व्हाइट केलं आणि एक ऑपॉर्च्युनिटी दिली लोकांशी कनेक्ट करण्यासाठी, त्याच्याबद्दल मी पुन्हा एकदा तुमचं मनापासून आभार मानतो. थँक्यू. अविनाश सर, फ्लिपच्या माध्यमातून आपण ह्या प्लॅटफॉर्मवरती आलात, आपलाही फ्लिपकडनं खूप खूप धन्यवाद. पण तत्पूर्वी मला सर्व उद्योजक मित्रांना सांगावं लागेल की मीटिंग कुणी लिव्ह करू नका, कुणी सोडू नका. आपला क्वेश्चन आन्सरचा पार्ट अजून पेंडिंग आहे. अविनाश सर आपल्यासोबत अजून 15 मिनिटासाठी या ठिकाणी असणार आहेत. आजचं जे सेशन झालेलं आहे इम्पॉर्टन्स ऑफ द इन्शुरन्स ही जी गोष्ट आहे ते याच्यावरती काही क्वेश्चन्स असतील तर आपण या ठिकाणी क्वेश्चन्स विचारू शकताय, चॅट बॉक्स मध्ये विचारू शकताय किंवा स्वतःला अनम्यूट करून या ठिकाणी आपण प्रश्न विचारूया. आपल्याकडे जे काही प्रश्न असतील त्या प्रश्नाचं निरसन या ठिकाणी केलं जाईल. अविनाश सर, मगाशी तुम्ही एक छानसा MW ऍक्ट विषयी माहिती सांगितली. त्याच्यामध्ये एक प्रश्न आलेला आहे की MWP ऍक्ट ह्या ऍक्टच्या माध्यमातून जेव्हा इन्शुरन्स पॉलिसी घेतली जाते तर त्यावेळेस त्याचा प्रीमियम कोण भरतो? नाही, ती इंडिव्हिज्युअल व्यक्तीच भरतो. इंडिव्हिज्युअल व्यक्ती भरत असते आणि ती पॉलिसी त्या कंपनी सोबत अलाइन केलेली असते किंवा कसं? नाही, पॉलिसी इंडिव्हिज्युअलच राहते. फक्त त्याच्या खाली काय या ऍक्ट खाली पॉलिसी घेतल्यामुळं आपण ते जे काही नॉमिनी आहे यांचा एक ट्रस्ट बिल्ड करतो, बरोबर आहे. आणि ती जी ट्रस्ट आहे ट्रस्ट मध्ये कोण येऊ शकतं तर त्याची मिसेस किंवा मुलं येऊ शकतात, बरोबर आहे. आणि ह्या ट्रस्टला ती पॉलिसी असाइन झालेली असते. ओके, ग्रेट. ऑर्गनायझेशनचा याचा काही संबंध नाही. येस सर, अजून एक प्रश्न आलेला आहे आपल्याकडे की एम्प्लॉयर एम्प्लॉई स्कीम मध्ये जेव्हा इन्शुरन्स घेतला जातो
तर त्यावेळेस एम्प्लॉई हा परमनंटली त्या ऑर्गनायझेशन सोबत नसतो, बरोबर आहे. बरोबर. तर एम्प्लॉई हा नेहमी त्याचे ऑर्गनायझेशन चेंज करत राहतो त्याच्या स्वतःच्या व्ह्यू प्रमाणे, त्याच्या स्वतःच्या ग्रोथसाठी. तर जेव्हा एम्प्लॉई ती ऑर्गनायझेशन सोडून जातो त्यावेळेस त्या पॉलिसीचा प्रीमियम कोण भरतं? आता बघा, जोपर्यंत तो एम्प्लॉई त्या कंपनी सोबत आहे, ऑर्गनायझेशन सोबत आहे, तोपर्यंत त्याच्या वेलफेअरचा विचार इंडस्ट्री किंवा ती कंपनी करणार, बरोबर आहे. मग बरोबर. थोडक्यात काय, जोपर्यंत तो एम्प्लॉई माझ्या सोबत आहे तोपर्यंत त्याचा प्रीमियम मी भरेन, बरोबर आहे. ज्यावेळेस तो एम्प्लॉई माझी कंपनी सोडून जाईल, तिथून पुढचा जो काही प्रीमियम आहे तो त्यांनी इंडिव्हिज्युअली भरायचा, आणि तिथून पुढचा जो प्रीमियम आहे ती कंपनी भरणार नाही. लक्षात. ओके, ग्रेट. त्याची जी काही पॉलिसी केली होती ती पॉलिसी काढल्याच्या नंतरच आपण त्या व्यक्तीला असाइन करून टाकली होती, बरोबर. त्या पॉलिसीचे सगळे राईट्स आपण त्या एम्प्लॉईला देऊन टाकले होते. त्यामुळं जर त्या एम्प्लॉईला वाटत असेल, बरोबर आहे, की पुढं सपोज फॉर एक्झाम्पल 20 वर्षाची पॉलिसी आपण असं पकडूया, एक एन्डॉमेंट कॅटेगरीतली पॉलिसी होती ज्याला एक मॅच्युरिटी भेटणार होती. मग एम्प्लॉईला जर वाटत असेल की बाबा 5-6 वर्ष कंपनीने माझ्यासाठी एवढा प्रीमियम भरलाय आणि त्याच्यावरती एक बोनस पण जनरेट झालेला आहे, तर का नाही राहिलेले बाकीचे वर्ष मी ह्या प्रीमियम पुढे कंटिन्यू तसाच करून त्या पॉलिसीचा फायदा घेऊ. हो, म्हणजे त्यातून पुढे जर एम्प्लॉईनी प्रीमियम भरला तर त्यांचा फायदाच होणार आहे 100%. पण एकदा कंपनी सोडली त्याच्यानंतर एम्प्लॉयर तो प्रीमियम भरणार. ग्रेट 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 ग्रेट. उद्योजक मित्रांनो, मला या ठिकाणी आपल्या सर्वांना शेअर करायला आवडेल की सरांनी एचयूएफ विषयी या ठिकाणी एक इन्शुरन्स पॉलिसी सांगितली की जर एचयूएफ जर असेल, एचयूएफ म्हणजेच हिंदू अनडिवायडेड फॅमिली. हिंदू अनडिवायडेड फॅमिली ह्या कायद्याअंतर्गत जर तुम्ही तुमची संस्था जर स्थापन केलेली असेल तर इंडिव्हिज्युअल व्यक्तीला जे इन्कम टॅक्सचे बेनिफिट्स मिळतात ते सर्वच्या सर्व बेनिफिट एचयूएफ खालच्या ऑर्गनायझेशनला मिळतात. म्हणजे जसं की आपण पाहतो इन्कम टॅक्स मध्ये इंडिव्हिज्युअल व्यक्तीला 5%, 10% आणि 20 ते 25% वेगवेगळे स्लॅब्स आहेत. तर ते सर्वच्या सर्व स्लॅबचा बेनिफिट एचयूएफ मधल्या ऑर्गनायझेशनला मिळतो. एचयूएफ ही ऑर्गनायझेशन जी आहे ही फक्त हिंदू व्यक्तींसाठी केली जाते. त्या कायद्याचं नावच आहे हिंदू अनडिवायडेड फॅमिली. ह्या फॅमिलीमध्ये मुलगा त्या फॅमिलीमध्ये असणं गरजेचं असतं, त्या फॅमिलीचा वारस असणं आवश्यक असतं आणि त्या फॅमिलीचा ओन बिझनेस असावा लागतो. मग इंडिव्हिज्युअल सोबतच तुम्हाला एचयूएफचे सुद्धा बेनिफिट मिळतात. याच पद्धतीने इन्व्हेस्टमेंट जर तुम्ही करत असाल तर तुम्हाला तुमच्याकडे इन्व्हेस्टमेंटचं ब्रॅकेट जर संपलं असेल तर तुम्ही स्वतःची एचयूएफ तयार करून त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या इन्व्हेस्टमेंट करू शकता. दॅट इज द ग्रेट अपॉर्च्युनिटी फ्रॉम द एचयूएफ. अविनाश सर, तुम्ही या ठिकाणी आलात त्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. मित्रांनो, आपले अजूनही जर काही प्रश्न असतील तर या ठिकाणी सांगा, त्या प्रश्नाचं स्वागत आहे. या ठिकाणी एक प्रश्न आलेला आहे गिरीश सरांचा. कॅन यू ब्रीफ अबाउट द एम्प्लॉईज ग्रुप इन्शुरन्स प्लीज? ग्रुप इन्शुरन्स विषयी सर आपण काय सांगू शकता? तर ऍक्च्युली आता ग्रुप इन्शुरन्स जो हा पार्ट आहे, तर त्याच्यासोबत आम्ही डील नाही करत, त्यामुळे त्यातलं फार जास्त मला डीप नॉलेज नाहीये. आम्ही जे काही डीलिंग करतो ते इंडिव्हिज्युअली लाईफ इन्शुरन्स बद्दल करतो. ग्रुप इन्शुरन्स पण LIC मध्येच ग्रुप इन्शुरन्स सुद्धा एक डिपार्टमेंट आहे, ह्याच्या माध्यमातून ग्रुप इन्शुरन्स केला जातो. तर म्हणजे तुम्हाला जर तुमच्या ऑर्गनायझेशनसाठी एम्प्लॉईचा जो ग्रुप इन्शुरन्स करायचा असेल तर तुम्ही ते जे काही डिपार्टमेंट आहे त्या डिपार्टमेंटची तुम्हाला मी लिंकअप करून देऊ शकतो. याच्यामध्ये फक्त ग्रुप इन्शुरन्स मध्ये काय असतं तुम्हाला सांगतो थोडक्यात. तर इंडिव्हिज्युअल इन्शुरन्स मध्ये काय होतं, प्रत्येक व्यक्तीचा इंडिव्हिज्युअली विमा निघतो. ग्रुप इन्शुरन्स मध्ये काय होतं की सपोज कंपनीचे जर 50 किंवा 100 एम्प्लॉईज असतील तर त्या एक कंपनी काय करते, 100 एम्प्लॉईज साठी ते पूर्ण इन्शुरन्स कव्हर पॅकेज घेतलेलं असतं एका पर्टिक्युलर समयासाठी. फॉर एक्झाम्पल 5 लाख किंवा 10 लाख अमाऊंट फिक्स असते इरिस्पेक्टिव्ह ऑफ द एज. मग त्याच्यात काय होत असतं की जे कंपनीतून एम्प्लॉई सोडून जातात किंवा रिटायर होतात ते ऑटोमॅटिकली त्या स्कीम मधून बाहेर पडतात आणि जे नवीन एम्प्लॉई कंपनीला जॉईन करतात तर त्याच्यामध्ये एंटर होतात. आणि या ग्रुप इन्शुरन्स मध्ये फक्त रिस्क म्हणजे कव्हर केले जाते. इन केस ऑफ फक्त डेथच हे पैसे मिळू शकतात. आणि इंडिव्हिज्युअल जे काही आपण एम्प्लॉई स्कीम अंतर्गत घेतो याच्यामध्ये आपण कोणताही प्रोडक्ट घेऊ शकतो, म्हणजे एन्डॉमेंट टाईपच्या सुद्धा आपण पॉलिसीच्या घेऊ शकतो. ओके, ग्रेट सर, ग्रेट. थँक्यू की तुम्ही जी माहिती दिली ग्रुप इन्शुरन्स बाबत ती सुद्धा आमच्या उद्योजक मित्रांना त्याचा फायदा होईल आणि ते त्यांच्या व्यवसायामध्ये त्यांच्या एम्प्लॉईसाठी ग्रुप इन्शुरन्स तसेच एम्प्लॉई स्कीम मधनं असेल, MWP स्कीम मधनं असेल किंवा एचओपच्या माध्यमातून त्यांच्या बिझनेसची असेट वाढवण्यासाठी तुमच्या आजच्या सेशनचा नक्कीच फायदा होईल याची मला खात्री आहे. तर उद्योजक मित्रांनो, मला या ठिकाणी एक कोट शेअर करायला आवडेल की जर तुम्ही तुमचा वेळ हा योग्य ठिकाणी वापरत नसाल
जर तुम्ही तुमचा वेळ हा योग्य ठिकाणी वापरत नसाल तर खूप दाट शक्यता आहे की लवकरच तुम्ही तो अयोग्य ठिकाणी वापरण्यास सुरुवात करा. मित्रांनो, तुम्ही ठरवा तुमचा वेळ कुठे वापरायचा आहे, योग्य ठिकाणी वापरायचा आहे की अयोग्य ठिकाणी वापरायचा आहे. तुमच्याकडे जो काही शिल्लक वेळ आहे या पॅन्डेमिक सिच्युएशन मध्ये, ह्या वेळेचा उपयोग चांगल्या पद्धतीने कसा करता येईल त्याच्यावरती फोकस करा. आणि जर तुम्ही चांगल्या कामासाठी जर त्याचा वापर करत नसाल तर नक्कीच तो पुढच्या काही वेळामध्ये, काही काळामध्ये तो अयोग्य कामासाठी वापरला जाऊ शकतो. बसवराज आलगी सर, तुमचा एक प्रश्न आहे, प्लीज सांगा काय प्रश्न आहे. Can you just explain living to long WO income? WO चा अर्थ काय सर? विदाउट इन्कम. विदाउट इन्कम. सर, लिव्हिंग टू लॉंग विदाउट इन्कम जी रिस्क, ह्याला जे आपण रिस्क म्हणतो, फॉर एक्झाम्पल काय, ही आपली रिटायरमेंटची रिस्क असते. बरोबर. मग मी सांगितल्याप्रमाणे नॉर्मली माणसाचं आयुष्य कसं असतं, एक 25 ते 60 ह्या वयोगटामध्ये आपण कुटुंबासाठी स्वतः पैसे कमवत असतो, स्वतः स्पेंड करत असतो. आणि त्याच्यावरती म्हणजे बघा, वयाच्या 25 पर्यंत आपण कुटुंबावरती डिपेंड असतो. 25 ते 60 ह्या वयोगटामध्ये कोणीतरी आपल्यावरती डिपेंड असतं. ज्यावेळेस कोणीतरी आपल्यावरती डिपेंड असतं आणि आपण स्वतः पैसे कमवत असतो, ह्याच वेळेस आपण आपल्या रिटायरमेंटचं नियोजन करून ठेवायचं. बरोबर आहे. कारण आपलं स्वतःचं जे काही रिटायरमेंट असतं मित्रांनो, हे एका पाण्याच्या टाकीसारखं असतं. तर कॉर्पोरेशनचं पाणी तुमच्याकडे 2 तास येत असेल तर त्याच वेळेस आपण पाण्याची टाकी फुल भरून घेतली पाहिजे. आणि ज्यावेळेस पाणी जातं त्यावेळेस पुढचे 22 तास त्या स्टोअर केलेल्या टाकीतलं पाणी आपल्याला वापरावं लागतं. पण हे कधी वापरू शकता तुम्ही, जर ज्यावेळेस 2 तास पाणी येत होतं त्यावेळेस तुम्ही स्टोअर करून ठेवलं असतं तर. आपलं आयुष्य पण मित्रांनो तसंच आहे. जोपर्यंत तुम्ही पैसे कमवता, तुम्ही पैसे कधीपर्यंत कमवू शकता, वयाच्या 60 वर्षापर्यंत. वयाच्या 60 वर्षापर्यंत तुम्ही पैसे कमवता, त्याच वेळेस तुम्ही तुमच्या रिटायरमेंटचा बॅकअप उभा करून ठेवला पाहिजे. कारण आजची जर मित्रांनो महागाई बघितलं, आज सर्वसाधारण पुण्यासारख्या शहरामध्ये एक कपल, एक हजबंड वाईफला राहण्यासाठी, सर्व्हाइव्ह करण्यासाठी कमीत कमी 25,000 रुपये महिन्याला खर्च. आजपासून 25 किंवा 30 वर्षानंतर ज्यावेळेस तुम्ही रिटायर्ड होताल त्यावेळेस तुम्हाला तुमच्या स्पाऊस सोबत फक्त एक जेमतेम सर्व्हाइव्ह करायचं म्हटलं तर कमीत कमी 2 लाख रुपये महिन्याला खर्च लागणार आहे. आता जर हे 2 लाख रुपये तुमच्याकडे येण्याचा काही मार्गच नसेल, बरोबर आहे, आणि तुमचं आयुष्यमान जगतच चाललेलं आहे, बरोबर आहे, वयाच्या 60व्या वर्षी तुमचं इन्कम स्टॉप झालेलं आहे, बरोबर आहे, पण तुम्ही सर्व्हाइव्ह करताय, तर मला एक प्रश्न सांगा, सपोज तुमचं आयुष्य वयाच्या 80 पर्यंत आहे, तर 60 पासून 80 पर्यंत पुढचे 20 वर्ष तुम्ही विदाउट इन्कम कसे सर्व्हाइव्ह करा? बरोबर आहे. आणि ही जी रिस्क आहे ना, ही रिस्क आपण इन्शुरन्सच्या माध्यमातून काढू शकतो. बरोबर आहे. बऱ्याच वेळा अशा काही चॅनल्स वरती लोक येऊन सांगतात की फक्त टर्म इन्शुरन्स LICचा घ्या आणि बाकीचे पैसे मार्केटमध्ये दुसरीकडे इन्व्हेस्ट करा, त्याच्यातून जास्त रिटर्न येतील. परंतु मी तुम्हाला सांगू शकतो मित्रांनो, LIC ही फक्त इन्शुरन्स ऑर्गनायझेशन नसून भारतातली सगळ्यात मोठी एक फायनान्शियल इन्स्टिट्यूट आहे, ज्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंटचे जितके ऑप्शन्स आहेत तेवढे ऑप्शन्स तुम्हाला कुठेही भेटणार नाही. म्हणून मी मध्ये सेशनच्या मध्ये सांगितलं होतं, तुम्ही फक्त तुमच्या अॅन्युअल इन्कमच्या 20% पोर्शन जर बचत करू शकले LICच्या किंवा इन्शुरन्सच्या माध्यमातून, तर ह्याच्या तुमच्या दोन्ही रिस्क आहे, बरोबर आहे, की लिव्हिंग टू डाईंग टू अर्ली आणि लिव्हिंग टू लॉंग, त्या दोन्हीही रिस्क आपण ह्याच्या माध्यमातून कव्हर करू शकतो. ह्याच्यामध्ये काय होतं की म्हणजे जोपर्यंत एक कॉन्ट्रॅक्ट पिरियड आहे, त्या कॉन्ट्रॅक्ट पिरियड मध्ये जर त्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर तुमच्या कुटुंबाला इमिजिएट एक मोठं लिक्विड स्वरूपात कॅपिटल इन्शुरन्सच्या माध्यमातून मिळालं जातं, ज्याच्यातून कुटुंबाचं पुढचं सर्व्हायवल चालू होणार. आणि जर सगळ्या गोष्टी व्यवस्थित राहिल्या तर जो काही इन्शुरन्सची काही रक्कम तुम्ही घेतली होती ती विथ इंटरेस्ट LIC तुमच्या रिटायरमेंटला तुम्हाला देते, ज्याच्यातून तुमचं राहिलेलं रिटायरमेंटचं आयुष्य चांगलं जाऊ शकतं. आणि जर आजच्या काळाप्रमाणे बघितलं मित्रांनो, तुम्हाला सांगू शकतो, जो काही जर आज 30-35 वयोगटातील व्यक्ती असतील तर तुमच्या रिटायरमेंटला, बरोबर, आताचं जर रेट ऑफ इंटरेस्ट बघितलं मार्केटची सिच्युएशन, तर आपण ऑलरेडी डेव्हलपिंग कंट्रीमध्ये मित्रांनो, डेव्हलपिंग कंट्रीमध्ये जर आपले रेट ऑफ इंटरेस्ट बघितले तर मला असं वाटतं मागच्या 10 वर्षात 11-12% आपले रेट ऑफ इंटरेस्ट डाऊन होत 4% आता आलेले. 1 करोड रुपये जर तुमच्या बँकेत असतील तर वर्षाला फक्त 4 लाख रुपये तुम्हाला इंटरेस्ट भेटेल. आणि अजून 25 वर्षानंतर भारतामध्ये रेट ऑफ इंटरेस्ट शिल्लक असेल का नसेल हा एक मोठा प्रश्न असणार आहे. त्यामुळं जर तुम्हाला रिटायरमेंट नंतर मुलांवरती डिपेंडंट जगायचं नसेल किंवा रिटायरमेंट नंतर फक्त सर्व्हाइव्ह करण्यासाठी काम करायचं नसेल,
तर आजच कमीत कमी 1 ते 2 करोड रुपयाचा कॉर्पस रिटायरमेंटच्या वेळेस आपल्याकडं 30-35 वयोगटाच्या प्रत्येक व्यक्तीकडे कमीत कमी 1, 2, 3 करोड रुपयाचं कॅपिटल असलं पाहिजे. याची उपाययोजना तुम्ही आजपासून सुरू करा. आणि मग अशा खूप सुंदर प्रोडक्ट आपल्याकडे आहेत ज्याच्यामध्ये तुमच्या रिटायरमेंटचं नियोजन पण आपण करू शकतो. आणि करो जर अर्ली फेज मध्ये मृत्यू झाला तरी सुद्धा आपल्या कुटुंबाला खूप मोठा एक आर्थिक बॅकअप आपण देऊ. फक्त त्यांनी चेंजेस करून घेतले आपल्या आपल्या ह्याच्यानुसार. आता काय काय नव्हतं, काय काय बसवलंय त्यांनी बरंच भरपूर केलं सगळं. आपण सगळं चांगलं केलं, बायकोने पण चांगलं केलं. अरुण औटी प्लस म्यूट करताय. येस सर. Yes. अविनाश सर, अजून एक प्रश्न आहे प्रदीप मुळे सरांचा, की जशी ग्रुप मेडिकल पॉलिसी असते तशी ग्रुप टर्म पॉलिसी असते का? हा असते ना. मग असं मी जे सांगितलं, तुम्ही ज्यावेळेस तुमची कंपनी तुमच्यासाठी ग्रुप इन्शुरन्स करते, बरोबर आहे, तो टर्म इन्शुरन्स असतो. टर्म इन्शुरन्स म्हणजे काय मित्रांनो, मृत्यू झाल्यानंतर फक्त पैसे मिळतात, बरोबर. म्हणजे मृत्यू झाला तरच पैसे मिळणार, ह्याला आपण टर्म इन्शुरन्स म्हणतो, बरोबर आहे. तुम्ही जिवंत असल्यावर पण पैसे मिळतात आणि मृत्यू झाला तरी पैसे मिळतात, ह्याला एंडोमेंट प्रोडक्ट म्हणतात, बरोबर. आणि जे काही ग्रुप इन्शुरन्स असतात हे 100% टर्म इन्शुरन्सच असतात. आणि ग्रुप इन्शुरन्स मध्ये मी मग असे सांगितलं, फक्त मृत्यू झाला तरच त्या एम्प्लॉईला किंवा त्या व्यक्तीला बेनिफिट मिळू शकतो. तुम्ही जर जिवंत राहिले, बरोबर आहे, तर त्याचा तुम्हाला कसलाही फायदा होणार नाही. सर, दिलीप छाजेड सरांचा एक प्रश्न आहे, इन MWP पॉलिसी व्हेअर इज एस्टॅब्लिश ट्रस्ट अँड व्हॉट इज हिज वर्क? तर माझ्या नाही लक्षात आलं नक्की काय म्हणायचं. MW पॉलिसी जी आहे त्याची जी ट्रस्ट जी एस्टॅब्लिश होते तर ती कुठे होते आणि त्याचं कसं काम चालतं, असा दिलीप छाजेड सरांचा प्रश्न आहे. तर काम चालतो असं काय पाठ नसतो. ज्यावेळेस आपण इंडिव्हिज्युअली पॉलिसी काढतो त्यावेळेसच त्याचे काही डॉक्युमेंटेशन असतात, ते डॉक्युमेंटेशन आपल्याला करावे लागतात. मग तिथं नॉमिनीच्या ऐवजी ती ट्रस्ट बिल्ड होती. त्या ट्रस्ट मध्ये जसं आपण इंडिव्हिज्युअली पॉलिसीला एक नॉमिनी म्हणून फक्त देतो, तर त्याच पद्धतीने फक्त त्याचे काही म्हणजे पेपर वर्किंग असतात ते डॉक्युमेंटेशन करावं लागतं. त्याच्यामध्ये मी थोडा इंटरप्ट केलं तर चालेल? येस सर, प्लीज. MWP जो ऍक्ट आहे, सर हॅलो, हा, मला एक म्हणायचं होतं सर, चव्हाण सर, हा. की आपण जी ट्रस्ट ती म्हणजे एखाद्या लिगल ऍडवायझरनी करायची का काय? नाही, 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 नाही. नाही, तेच एक्सप्लेन करत होतो मी. MWP ऍक्ट जो आहे तो 1974 मध्ये आला. 1974 मध्ये ऍक्ट यायचं जी गरज होती किंवा कारण होतं ते असं होतं की तोपर्यंत भारतामध्ये जी आपली जी कुटुंब व्यवस्था आहे ही एकत्र कुटुंब पद्धती होती. आणि एकत्र कुटुंब पद्धती असल्यामुळं व्हायचं काय की जी समजा जरी एखाद्याने इन्शुरन्स घेतला आणि त्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर येणारे जे पैसे आहेत ते जो करता असायचा कुटुंबाचा, त्या कुटुंब त्याच्या गरजेप्रमाणे किंवा त्याच्या मर्जीप्रमाणे वापरत होतं. की त्याच्यात अफेक्टेड जे कुटुंब होतं की ज्या महिलेचा कर्ता पुरुष किंवा त्या महिलेचा मिस्टर गेलेले आहेत त्या व्यक्तीपर्यंत त्याचा बेनिफिट पोहोचतच नव्हता. त्यामुळे 1974 ला हा ऍक्ट पास झाला की जिथं MWP ऍक्टच्या अंडर ज्यावेळेला तुम्ही पॉलिसी घेता त्यावेळेला त्या पॉलिसीचा जो बेनिफिट आहे किंवा त्या व्यक्तीच्या निधनानंतर जो येणारा जो बेनिफिट आहे तो बेनिफिट फक्त आणि फक्त त्या ज्या व्यक्तीने पॉलिसी केलेली त्या व्यक्तीच्या कुटुंबाला, म्हणजे त्याची मिसेस असेल, त्याची मुलं असतील, ह्या लोकांपर्यंतच तो मर्यादित राहील. त्याच्या व्यतिरिक्त जरी एकत्र कुटुंब असलं तरी बाकीची जी घरातली म्हणजे कुटुंबातल्या व्यक्ती आहेत त्यांच्या कुणाच्याही हातात तो पैसा पडणार नाही. हा एक पार्ट झाला. दुसरा पार्ट, MWP ऍक्ट ज्या वेळेला त्याला असाईन आहे त्यावेळेला जरी कुटुंबावरती कुठलंही लोन असेल किंवा कुठल्याही कर्ज असतील किंवा आणखीन काय काय असतील, म्हणजे कुठल्या फायनान्शियल म्हणजे त्यांच्या ऍसेटला म्हणजे ह्या अमाऊंटला धक्का लागणार नाही. बरोबर, म्हणजे त्याच्यावरती कुणीही हक्क सांगू शकत नाही त्याच्यावरती. म्हणजे मग इव्हन तुम्ही जरी आता घरासाठी लोन घेतले इंडिव्हिज्युअली, मला एक सर याच्यात हेच मला सांगायचं आहे की आपण ट्रस्ट म्हणजे कसं एस्टॅब्लिश करू, म्हणजे ट्रस्ट एस्टॅब्लिश म्हणजे ज्या वेळेला आपण पॉलिसी साईन करतोय, पॉलिसी डॉक्युमेंट आपण साईन करतोय त्यावेळेला तुमची फॅमिलीतले जे मेंबर्स आहेत, म्हणजे तुमची मिसेस असेल, मुलं असतील, बरोबर, म्हणजे ब्लड रिलेशन. ओके.
इमिजिएट ब्लड रिलेशनची जी त्या दिवशी जी अवेलेबल लोक किंवा आहेत लोक आहेत, ह्या सगळ्या लोकांचा पार्ट त्याच्यामध्ये ठरलेला असेल. आणि इव्हन त्या ट्रस्टमध्ये जी अमाऊंट असेल, समजा 1 कोटी रुपयाचा त्या व्यक्तीने इन्शुरन्स घेतलेला आहे, बरोबर, टर्म इन्शुरन्स. त्या व्यक्तीच्या पश्चात अनफॉर्च्युनेट त्याची डेथ झाली त्या पॉलिसी चालू असताना, तर त्याच्यातला जो पार्ट आहे किंवा त्याच्यातला जो हिस्सा आहे प्रत्येकाचा, म्हणजे मिसेसला त्याच्यातला किती पर्सेंट दिला जाईल, मुलांना किती पर्सेंट दिला जाईल, किंवा इंडिव्हिज्युअल ज्या शेअरिंग ऑफ पर्सेंटेज. हॅलो शेअरिंग ऑफ पर्सेंटेज. शेअरिंग ऑफ कॉन्ट्रीब्युशन हे त्यावेळेला तिथं डिसाईड झालं असतं. आणि त्याच्यामध्ये कोण कोण व्यक्ती असतात हे त्याच दिवशी, ज्या दिवशी पॉलिसी साईन केली जाते किंवा पॉलिसी इश्यू केली जाते त्याच वेळेला हे केलेलं असतं. मग सर मग या प्लॅन मध्ये, मग सर एक मिनिट, मग या प्लॅन मध्ये आपण फक्त टर्म इन्शुरन्स देऊ शकतो का रेग्युलर प्लॅन पण देऊ शकतो? कुठल्या याच्यामध्ये फक्त आपल्याला टर्म इन्शुरन्स द्यायचा आहे. ओके, फक्त टर्म इन्शुरन्स. हो हो. ओके. एंडोमेंट प्लॅन देता येणार नाही का यामध्ये? एंडोमेंट प्लॅन साठी तुम्ही ज्या ऑलरेडी तिथं तुम्ही हे दिलेले असतात, नॉमिनीज दिलेले असतात, आणि ते नॉमिनीज जे आहेत ते तुम्ही चेंज करू शकता. कुठे सर, खूप छान तुम्ही. येस सर, प्लीज कॅरी ऑन. एकदा याच्यात सर मग ट्रस्ट आता आपण समजा मग याच्यात आपल्याला नॉमिनी चेंज नाही करता येत का? जी ट्रस्ट वगैरे समजा कशामध्ये? त्याच्यात पण नाही. हा, त्याच्यामध्ये जर आता त्या याच्यामध्ये ट्रस्ट मधल्या एक व्यक्तीची एक्सपायर झालं तर तिथं तो ते ऍडिशन डिलिशन फक्त आपण इन्फॉर्मेशन देऊ शकतो ट्रस्ट. हो 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 हो. ते पण चेंज करू शकत नाही. चेंज नाही करू शकत. त्याचा रेग्युलर प्लॅन मध्ये आपण चेंज करू शकतो. हो हो. तर माझा एक प्रश्न आहे. हा, कोण बोलतोय? सर, प्रदीप मुळे बोलतोय. समजा एका डायरेक्टरनी कीमॅन इन्शुरन्स काढला 100 कोटीच्या लोनच्या अगेन्स्ट, तर डेथ नंतर पैसे बँकेला मिळतील, पण त्याला दुसरा स्वतःच्या कुटुंबासाठी जर टर्म प्लॅन घ्यायचा असला आणि तो MWP ऍक्ट मध्ये करायचा असला, तर अशा 2 टर्म पॉलिसी तो घेऊ शकतो का? घेऊ शकतो ना. तो एक जो असणार आहे, एक त्याचा जो बिझनेस इन्शुरन्स. नाही, त्यांच्या लक्षात आलं ना. मी परत एकदा विचारू का? हॅलो, हा बोला. सर, एक कंपनीचा ओनर आहे, त्यांनी कीमॅन इन्शुरन्स घेतला 100 कोटीच्या लोनच्या अगेन्स्ट. जर काय झालं तर लोनची रक्कम बँकेला मिळावी म्हणून. आणि दुसरा एक टर्म प्लॅन त्याला कुटुंबासाठी पाहिजे की जो MWP ऍक्टच्या अंडर त्याला घ्यायचा आहे, तर एक व्यक्ती 2 टर्म प्लॅन घेऊ शकते का? हा, ऐकून घ्या. घेऊ शकते. तुम्हाला सांगतो, इंडिव्हिज्युअली त्यांनी जो इंडिव्हिज्युअल इन्शुरन्स घेतला तो त्यांनी त्याच्या ह्याच्यातून घेतलेला आहे, बरोबर आहे. त्याचा फायदा त्याच्या कुटुंबाला होणार आहे. आणि कीमॅन म्हणले ना तुम्ही? हा, कीमॅन किंवा कीमॅन जो बघा काय माहिती, कीमॅन एम्प्लॉयर दोन्ही वेगळे आले. कीमॅन मधून जो त्यांनी इन्शुरन्स घेतलाय तो त्याच्या ऑर्गनायझेशननी त्याच्यासाठी घेतलेला आहे, बरोबर आहे. ऑर्गनायझेशननी त्याच्यासाठी घेतलेला आहे. आता ही ऑर्गनायझेशननी कशासाठी घेतलाय की त्यांचा आर्थिक लॉस टाळण्यासाठी त्यांनी घेतलेला आहे, बरोबर आहे. त्यामुळं त्याचा आणि ह्या इंडिव्हिज्युअली लाईफ इन्शुरन्सचा काय संबंध आहे लक्षात. तो त्याच्या कुटुंबासाठी सेपरेट लाईफ इन्शुरन्स घेऊ शकतो, टर्म इन्शुरन्स किंवा कोणता प्लॅन घेऊ शकतो, आणि कीमॅनच्या अंतर्गत तो सेपरेट प्लॅन घेऊ शकतो. फक्त एक फिक्स आहे की MWP ऍक्ट हा फक्त टर्म साठीच येतो, एंडोमेंट किंवा MWP मध्ये तुम्ही रेग्युलर प्रोडक्ट पण घेऊ शकता. नाही, आता हे सर म्हणले होते म्हणून विचारलं. हॅलो, येस करके रखो ना. रखो नवनाथ सर. उद्योजक मित्रांनो, आपला बराचसा वेळ झालेला आहे. तर आपले जे काही प्रश्न आहेत तर आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण नक्कीच देऊ. आपल्याला चॅट बॉक्स मध्ये एक मेसेज दिलेला आहे. त्या मेसेज मध्ये आपले पुढचे प्रश्न विचारण्यासाठी आपण व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करू शकताय, टेलिग्राम ग्रुपला जॉईन करू शकताय, आणि त्या ठिकाणी आपले प्रश्न विचारा. त्या ठिकाणी आपल्या प्रश्नांची उत्तर आपल्या एक्सपर्ट कडून नक्कीच दिली जातील. आपल्याकडे वेळेचा अभाव आहे, त्यामुळे आपल्याला हे सेशन जास्त वेळ अजून घेता येत नाहीये. त्याशिवाय त्या मेसेज मध्ये आपल्याला आजचं सेशन कसं होतं त्याचा फीडबॅक देण्यासाठीचा एक फीडबॅक दिलेला आहे, फीडबॅक फॉर्म दिलेला आहे. तर त्या फीडबॅक फॉर्मवरती प्रत्येकाने जायचंय आणि तो फॉर्म भरवायचा आहे, जेणेकरून आम्हाला आमच्या प्रोग्राम मध्ये अजून काही सुधारणा करायच्या असतील
प्रोग्राम जर आमचा राईट ट्रॅकवर चालला जर असेल तर आम्हाला समजेल आणि आम्ही अजून आपल्या उद्योजक मित्रांना कशा प्रकारे जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने हेल्प करू शकतो. त्यांना त्यांचा बिझनेस डेव्हलपमेंटसाठी असेल, त्यांच्या पर्सनल डेव्हलपमेंटसाठी असेल, त्यांच्या फायनान्शियल प्लॅनिंग मध्ये असेल, फायनान्शियल डेव्हलपमेंटसाठी असेल, तर त्या ठिकाणी आम्हाला कशी मदत करता येईल त्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करू शकतो. तर माझी सर्व पार्टिसिपंटला विनंती आहे की चॅट बॉक्स मध्ये जी लिंक पाठवलेली आहे फीडबॅक फॉर्मची, तर तो प्रत्येकाने फीडबॅक भरा. त्याशिवाय चॅट बॉक्स मध्ये अजून एक लिंक शेअर केलेली आहे. FIP फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज अँड प्रोफेशनलची वीकली बिझनेस मीटिंग होत असते. ह्या बिझनेस मीटिंग मधून आपल्याला बिझनेस शेअर होतो, वेगवेगळे रेफरन्स मिळतात. ही मीटिंग जर आपल्याला कुणाला जर अटेंड करायची असेल तर त्यांच्यासाठी तिथे लिंक दिलेली आहे. त्या लिंकचा वापर करून आपण त्या बिझनेस मीटिंगचं रजिस्ट्रेशन करावं आणि त्या मीटिंगला आपण उपस्थित राहावं आणि त्या मीटिंग मध्ये मिळणारे जे काही बेनिफिट्स आहेत, त्यातून मिळणारे जे काही फायदे आहेत, त्या फायद्याचा आपल्याला नक्कीच उपयोग होईल. तर चॅटबॉक्स मध्ये ज्या लिंक दिलेल्या आहेत त्या लिंक कॉपी करून घ्या. आपली मीटिंग 1 मिनिटामध्ये किंवा 2 मिनिटांमध्ये संपेल, तर ती लिंक कॉपी करून आपण नंतरला मोठ्या वेळामध्ये जरी त्या लिंकचा वापर करून फीडबॅक फॉर्म आणि मीटिंगचं रजिस्ट्रेशन जरी आपण त्या ठिकाणावरून जरी केलं तरी चालू शकेल. आणि मी आपल्या सर्वांना विनंती करेल की नेक्स्ट वीक मध्ये शनिवारी 15 तारखेला संध्याकाळी 5 वाजता मेडिकल इन्शुरन्सची आपल्याला काय गरज आहे, मेडिकल इन्शुरन्सचे काय बेनिफिट्स आहेत, तर याच्यावरती आपल्याला प्रशिक्षण मिळणार आहे, त्याच्यावरती आपल्याला ज्ञान मिळणार आहे. आणि ह्या प्रशिक्षणासाठी आपल्या सर्वांनी आज जसे आपण सर्वजण उपस्थित राहिलात त्याच पद्धतीने आमिर सुर्डी सरांचं हे प्रशिक्षण असणार आहे. तर ह्या प्रशिक्षणासाठी आपण सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहा आणि त्यातून आपल्याला आपल्या पर्सनल लाईफ मध्ये, आपल्या प्रोफेशनल लाईफ मध्ये एक नेक्स्ट लेवलवरती जाण्यासाठी नक्कीच फायदा होईल अशी मला अपेक्षा आहे. आणि आपण सर्वजण अशाच प्रकारे FIPच्या वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये नेहमी सहभागी होशाल अशी या प्रकारची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. आणि आपल्या सर्वांचा एकच ध्यास, सर्वांचा सर्वांगीण विकास ह्या कोटनी आजची मीटिंग संपली असं मी या ठिकाणी डिक्लेअर करतो. आणि आपण भेटूया पुढच्या बुधवारी सकाळी 7 वाजता बिझनेस मीटिंग मध्ये फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज अँड असोसिएशन याच्या बिझनेस नेटवर्किंग फोरम वरती बुधवारी सकाळी 7 वाजता झूम मीटिंग वरती. आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलात, आपलं सर्वांचा धन्यवाद. अविनाश सर, आपण आपला बहुमूल्य वेळ देऊन या ठिकाणी आलात, तर आपलंही FIPच्या माध्यमातून खूप खूप धन्यवाद. आपलं अशाच प्रकारचं कॉन्ट्रीब्युशन FIPच्या प्लॅटफॉर्मवरती राहील अशी या ठिकाणी मी अपेक्षा करतो. आणि सर्व व्यावसायिक मित्रांनाही आपणही या प्लॅटफॉर्मवरती वारंवार याल अशी अपेक्षा ठेवून आजची मीटिंग संपली असं डिक्लेअर करतो. थँक्यू व्हेरी मच. आपण सर्वजण या ठिकाणी आलात. थँक्यू सो मच सर.